Praise the Lord. Amen. आमेन. When grace is greater than the thorn, जेव्हा काट्यापेक्षा कृपा मोठी असते, when grace is greater than the thorn. जेव्हा काट्यापेक्षा कृपा मोठी असते. We'll open our Bibles to 2 Corinthians chapter 12 verses 7 to 9. 2 कोरिंथ 12वा अध्याय 7 ते 9 वचन सगळ्यांनी कृपया काढा. And lest I should be exalted above measure through the abundance of the revelations, there was given to me a thorn in the flesh, the messenger of Satan to buffet me, lest I should be exalted above measure. For this thing I besought the Lord thrice, that it might depart from me. And he said unto me, my grace is sufficient for thee, for my strength is made perfect in weakness. हालेलुया. Most gladly therefore will I rather glory in my infirmities, that the power of Christ may rest upon me. 2 कोरिंथ 12वा अध्याय 7 ते 9 वचन सर्वांनी काढा आणि वाचा माझ्यासोबत. आणि माझ्या प्रगटीकरणांच्या अतिशय मोठेपणामुळे मी फार अधिक चढून जाऊ नये म्हणून माझ्या देहात काटा असा सैतानाचा दूत मला बुक्की मारण्याकरता मला देऊन ठेवण्यात आला, अशासाठी की मी फार अधिक चढून जाऊ नये. याविषयी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली की हा माझ्यापासून दूर व्हावा. तेव्हा तो मला म्हणाला, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते. तर ख्रिस्ताची शक्ती माझ्या राहावी म्हणून मी आपल्या अशक्तपणाविषयी फार आनंदाने विशेष नावाजणूक करीन. Praise God. देवाला धन्यवाद. Now Paul says, आता इथे पॉल म्हणतो to keep me from becoming proud, की मला अभिमानापासनं गर्वापासनं लांब ठेवायला, because of the amazing revelations I received, कारण जे आश्चर्यकारक प्रगटीकरण मला मिळालेलं आहे, ते वचनाचा प्रकाश मला मिळालेला आहे, त्यापायी माझ्यात गर्व येऊ नये म्हणून I was given a thorn in the flesh, मला एक देहामध्ये काटा देण्यात आला, which was a messenger from Satan. की जो सैतानाकडचा एक निरोप्या होता. Why? का? To trouble me, मला त्रास द्यायला, so I would not think too highly of myself. अशासाठी की मी उगीच माझ्याविषयीनं जास्त मोठे विचार करू नये, चढून जाऊ नये. Amen. Amen. Now this verse has been debated for hundreds of years आता या वचनाविषयीनं शेकडो वर्षांपासून चर्चा किंवा डिबेट किंवा वाद झालेला आहे. by many Bible scholars, अनेक बायबल तज्ञांनी याच्यावरती डिबेट केलेले आहेत. and the main question was, आणि मुख्य प्रश्न त्याच्यामध्ये असा होता की what was the thorn in the flesh? क्या पॉलच्या देहातला काटा एक्झॅक्टली काय होता? Now what it was exactly, we may not be very sure, आता आपल्याला अचूक रीतीनं माहित नसणार आहे की पॉलच्या देहात तो काय एक्झॅक्टली काटा होता. and the question isn't why Paul got the thorn, आणि प्रश्न हा नाहीये की पॉलला का हा काटा देहात मिळाला, because we know why he got the thorn, आपल्याला माहितीये पॉलच्या देहात हा काटा त्याला का मिळाला, that he should not be too proud of himself, की त्याने स्वतःविषयीनं अभिमान स्वाभिमान गर्व घमेंड बाळगू नये, because he clears it स्वतःला मोठं मानू नये, कारण की तो स्पष्ट सांगतो to stop me from becoming proud. की मी घमेंडी होऊ नये म्हणून माझ्या देहात हा एक काटा दिला गेलेला आहे, कारण मला रेव्हेलेशन प्रगटीकरण फार वाढत्या प्रमाणात He झालं had too many revelations, आणि खूप सारं प्रगटीकरण पॉलला झालेलं जे कुणालाही झालेलं and नव्हतं, that could have easily made him arrogant. आणि त्यामुळे तो अगदी सहज रीतीनं उद्धट होऊ शकला असता. And we all know आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे pride leads us to destruction. घमेंड आपल्याला नाशाकडे नेते, माहिती तर असेलच. But here's the real question, पण इथे हा खरा प्रश्न आहे, what exactly was this thorn in the flesh? हा देहातला काटा पॉल साठी जो दिला गेलेला तो काय होता एक्झॅक्टली? That's a mystery. आणि ते एक रहस्य आहे, ते गुपितच आहे, आपल्याला माहित नाही What does the thorn in the flesh mean? की हा देहातला काटा म्हणजे एक्झॅक्टली पॉलला काय दिलं गेलं होतं, याचा अर्थ काय आहे. See, the original Greek word for thorn, आणि काटा या शब्दासाठी ओरिजिनल हेलेनिक किंवा ग्रीक शब्द जो आहे, it means anything sharp, त्याचा अर्थ की अशी कुठली गोष्ट जी धारदार आहे, तीक्ष्ण आहे, anything very pointed, शार्प आहे, टोकेरी आहे, a pointed object. एक टोकेरी काहीतरी वस्तू एकदम शार्प. It can be a arrow, आणि मग तो बाण असू it शकतो, can be a spear, भाला असू शकतो, something that pierces your body. काहीतरी असं टोकेरी जे तुमच्या शरीराला टोचतं, इंजेक्शनची सुई कशी टोचते तसं टोचतं, And something that causes real pain. आणि असं काहीतरी की जे टोचून टोचून तुला खरोखर वेदना आणि कळा लावतं. But Paul doesn't tell us exactly what it was. अर्थातच पॉल आपल्याला अचूक रीतीनं सांगत नाही He just काय तो uses काटा it. होता. He just uses it as a metaphor. तर पॉल ना आपल्याला फक्त एक उदाहरण, एक दाखला किंवा एक गोष्ट या रूपानं हे सांगितलंय की एक काटा मला दिला गेलाय.
a picture of something very painful. आणि असं काहीतरी चित्र जे सांगतं हे जे काही त्याला मिळालेलं ते फार वेदनामय होतं A picture of something very personal आणि फार व्यक्तिगत, फार पर्सनल and an ongoing pain. आणि सातत्याने असणारी वेदना 24/7 ते टोचतच आहे, ते टोचतच आहे, ते थांबतच नाही. And so many have tried to guess. तर अनेक लोकांनी तर्क लावायचा प्रयत्न तर केला And over time, people have come up with many kind of ideas. आणि ओव्हर टाइम लोक अनेक पद्धतीच्या कल्पना सुद्धा याविषयीनं घेऊन आले Maybe it was sickness. की कदाचित पॉलला काहीतरी आजार असेल Maybe it was people attacking आणि him. कदाचित पॉलवर लोकांनी काहीतरी हल्ला वगैरे केलेला असेल Maybe it was spiritual किंवा warfare. काहीतरी आध्यात्मिक युद्ध पॉलचं सारखं चालू असेल विच ही कॉल्स देहातला काटा. And some even got into personal life of Paul. आणि काही जण पॉलच्या व्यक्तिगत पर्सनल लाईफ मध्ये जीवनात पण गेले And unnecessarily they have detailed certain things आणि that wouldn't be proper to say. आणि उगीचच काही पॉलच्या व्यक्तिगत जीवनातल्या गोष्टींमध्ये जाऊन त्यांनी त्याचा तपशील द्यायला सुरुवात केली की जे बोलणं बरोबर राहत नाही. I mean, they have delved into his personal तर life. पॉलच्या व्यक्तिगत जीवनात या विषयीनं त्यांनी एवढं खणायची गरज नाहीये की तुझा काटा काय, तुझा काटा काय, मग हा असेल नाही तर तो असेल. I have read it मी वाचून आहे and I didn't like it. आणि ते वाचल्यावर मला ते आवडलं नाही की पॉलच्या पर्सनल लाईफ मध्ये त्यांनी एवढं जायला नको. When we don't know, we should not speak. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, माहित नाही ना मग बोलायचं नाही. But let's be very, very careful. पण सामावून राहू Don't pinpoint a personal problem आणि व्यक्तिगत समस्या कोणाकडे इशारा करून बोलायच्या नसतात. because many are too eager to lift the curtain कारण अनेक लोकांना पडदा उघडायची फार घाई असते and then poke into the secret lives of God's servants. आणि देवाच्या सेवकांच्या खासगी जीवनामध्ये ढुंकून बघायची अनेकांना फार घाई असते And guessing things that the Bible never actually says. आणि हे तर्क त्यांनी असे लावले की जे बायबलमध्ये ऍक्च्युअली सांगितलेलेच नाहीयेत पॉलच्या जीवनाविषयी. Some have written entire books काहींनी पुस्तकं लिहिलेली आहेत पॉलच्या व्यक्तिगत जीवनातल्या तर्कांविषयी filled with idle talks and even imaginations. आणि रिकामी वटवट असती आणि उगीचच रिकाम्या कल्पना असत्या म्हणायच्या, दुसरं काही नाही. And they are not revelations. आणि ते काही प्रगटीकरण झालेलं नाहीये त्यांना पॉलच्या It जीवनात. comes from their logic thinking. ते त्यांच्या तर्कानं लॉजिकली जे बाहेर पडलंय ते पडलंय, पण एवढं पॉलच्या व्यक्तिगत जीवनात जायची गरज नाही. But listen, people, पण सगळ्यांनी ऐका माझं, some things God has kept private. काही गोष्टी देवाने प्रायव्हेट खासगी ठेवलेल्या असतात And if God has kept it private, आणि जर देवाने काही गोष्टी खासगी ठेवल्या आहेत it's probably better that we don't try to force it open. तर आपण सुद्धा त्या बळजबरीनं पडदा उघडल्यासारख्या उघडायची गरज नाहीये. Instead of just twisting the scriptures आणि शास्त्रवचनांना उगीचच मुरगळायच्या ऐवजी to fit our own theories, आपल्या स्वतःचं ईश्वरी ज्ञान आणि थिअरी सगळी त्यामध्ये घालायला let's let the Bible interpret itself. बायबलला त्याचा अर्थ सांगू दे ना की हे काय, म्हणजे हा जो काटा असेल पॉलच्या देहात तो काय असावा. That's always better. आणि ते नेहमी चांगलं That's always wiser. आणि ते नेहमी सुज्ञ ज्ञानी. उगीच त्याचं संशोधन करायला त्याच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये एवढं उतरायची गरज नाही. And God doesn't waste any one of our pain. आणि देव आपल्यातल्या कुणाच्याही वेदना वाया घालवत नाही. He uses it to protect and perfect each one of तर us. देव आपल्या सगळ्यांच्या वेदना वापरतो आपल्याला परिपूर्ण करायला. And that's important. ते महत्वाचं आहे. Amen. आमेन. Your thorn may hurt you, तुझा काटा तुला टोचेल, तो काटा आहे, but it won't destroy you. पण तो काटा तुझा नाश करणार नाही. It won't harm you. तो काटा तुला इजा नाही करणार. Because it is grace that holds you steady. कारण कृपा तुला खंबीर उभा करत आहे. Grace always covers it. कृपा नेहमी झाकून टाकते. It may look like a shame, but grace covers it and makes it beautiful. आणि दिसायला ते लज्जास्पद दिसेल, पण कृपा येऊन त्याला असं झाकते की ते दिसतही सुंदर. Praise God. Amen. So, the thorn तर काटा, is not a disgrace. काटा म्हणजे लज्जा आणि अपमान नाहीये. It's a covering of grace. काटा म्हणजे कृपेचं आवरण आहे. काटा म्हणजे कृपेने घातलेली चादर आहे. And so weakness is not your enemy. तर तुझा अशक्तपणा तुझा वैरी नाहीये. It's where Christ's power moves in. तर तिथेच तर ख्रिस्ताचं सामर्थ्य तुझ्या जीवनात येतं जिथे तू अशक्त आहेस. If it was that bad, Christ's grace will not come to cover it. जर ते एवढं वाईट असतं, तो अशक्तपणा एवढा वाईट असता, तर ख्रिस्ताची कृपा तो अशक्तपणा झाकायला आलीच नसती हो. When pride knocks,
गर्व जेव्हा दार वाजवत येतो God always sends us a reminder. तेव्हा देव नेहमी आपल्याला एक स्मरण पाठवतो. So sometimes कधी कधी certain things are reminders for us काही गोष्टी आपल्यासाठी एक स्मरण असतात, रिमाइंडर असतात that pride is knocking at your door. की गर्व तुझ्या दाराशी आलाय, बी वेअर, सांभाळून राहा. And so stay low, आणि म्हणून तू जरा नम्रतेनं राहा stay strong, आणि खंबीर राहा, बलवान राहा, stay humble. नम्र राहा. Amen. आमेन. Because some battles, कारण काही युद्ध, they don't leave. काही युद्ध सोडत नाहीत, But God stays with us पण देव आपल्या सोबत राहतो and fights through that thorn. आणि त्या काट्यातनं आपल्यासाठी लढतो. Amen. आमेन. So don't get too obsessed over the thorn. तर मला देवाने हा काटा दिला एवढं त्या काट्याने पछाडायची गरज नाही. Focus on the grace of God. देवाच्या कृपेवर लक्ष लावा ना. Amen. आमेन. Because we always want to magnify the thorn. का आपल्याला नेहमी काट्याला भिंग लावून मोठं करायला आवडतं. And by doing that, आणि असं करून we reduce the grace of Christ. आपण देवाच्या कृपेला, ख्रिस्ताच्या कृपेला कमी करून टाकतो. Amen. आमेन. Let grace be magnified. कृपेला मोठं करा भिंग लावून. And grace is always greater आणि than the कृपा. pain and the thorn. आणि कृपा नेहमी वेदनेपेक्षा व काट्यापेक्षा मोठीच आहे. And pain may visit us, आणि ती वेदना कधीतरी आपल्याला भेटायला तर येणार, but पण purpose will always stay. संकल्प नेहमी राहील ना. There is a purpose behind every visitation देवा- of pain. वेदनेच्या प्रत्येक भेटी मागे एक संकल्प असतो. त्या संकल्पाने त्या वेदना आल्या आहेत, तुला जे दुखतंय, टोचतंय, त्रास होतोय, संकल्पात आहे ते म्हणून आलंय. And it's not easy to stay with the thorn. आणि त्या काट्यासोबत जगणं सोपंही नाहीये. It is not joyful. काय आनंद नसतो काही काट्यासोबत जगणं. सारखं टोचतंय ते. If it was so joyful, जर एवढंच आनंदी ते असतं काटा असणं, Paul wouldn't have prayed to the Lord. तर पॉलने 3दा देवाला प्रार्थनाही केली नसती ना की देव बापा हा काटा काढून टाक. That also 3 times he prayed. 3दा त्याने देवाला प्रार्थना केली की टोचतंय हा काटा काढ ना. And Jesus said no to his request. आणि येशूंनी पॉलच्या विनंतीला नकार दिला की मी नाही काढणार. But he gave a better yes. पण एक चांगला होकारही दिला. And what is that? आणि तो काय? Grace. कृपा देतो. When he says no, then he provides grace. आणि जेव्हा देव आपल्याला काही गोष्टीला नाही म्हणतो तेव्हा कृपा देतो. Amen. की माझं उत्तर या गोष्टीला नाहीये, पण कृपा देतो, तुला मदत होईल. But he will not let you to suffer alone. आणि तुला एकट्याला तो त्रास सोसू देणार नाही. Say. आमेन. हालेलुया. So some of our prayers he may not answer. तर आपल्यातल्या काही लोकांच्या काही प्रार्थनेला कदाचित देव उत्तर देणार नाही. And he has wisdom to say no. आणि देवाकडे ज्ञान आहे, देव आपल्याला उत्तरामध्ये नाही असं सुद्धा म्हणू शकतो. But his yes is better because grace is supplied. पण त्याचा होकार चांगला असतो कारण त्या होकारात तो कृपा देतो. And every thorn, आणि प्रत्येक काटा, it has a hidden assignment. प्रत्येक काट्यामध्ये एक लपलेली कामगिरी आहे. It may not come from God, ती देवाकडनं येणार नाही, but in his permission, पण देवाच्या परवानगीतून there is a divine assignment एक दैवी कामगिरी आली आहे त्या काट्यातनं जे तुला टोचतंय दर दिवसाला, to humble us की आपल्यालाच त्यातनं नम्र व्हायचंय and not to destroy us. आणि आपला नाश त्यातनं होऊ नये. If God did not remove it, जर देवाने तो काटा काढलेला नाही then he will redeem it. तर देव त्याला उद्धारेल, रिडीम करेल. Amen. आमेन. And so what kind of thorn God has allowed in your life तर कुठल्या पद्धतीचा काटा देवाने तुझ्या जीवनात येऊ दिलाय to keep us humble? तुला, आपल्याला नम्र ठेवायला? We think that we will not have pride. आपल्याला असं वाटतं की नाही माझ्यात गर्व कधी येणार नाही, बेसिकली माझा स्वभावच नम्र आहे I बरं will का. never be proud. माझ्यात गर्व कधी येणारच नाही. Let me have 5 crores, I will not have pride. 5 करोड मिळू देत, मला माझ्यात गर्व येणार नाही असं आपल्याला वाटतं. See, that is the kind of talk we say before we get it. अशा पद्धतीच्या गप्पा असतात आपल्या मिळायच्याही अगोदर. तर मिळाल्यावरचे प्रताप वेगळेच असतील. Amen. आमेन. मिलने से पहले ही तू इतना बैंड बजा रहा, तू मिलने के बाद क्या करेगा? So God knew तर देवाला माहित आहे that Paul can get carried away. पॉल भकू शकतो. एवढं प्रगटीकरण आणि ज्ञान याला स्वर्गातलं मिळालंय. The great apostle Paul. महान प्रेषित पॉल, God knew he can get carried देवाला away. माहित होतं याच्यामध्ये हा भोगू शकतो, Amen. कारण त्याला ज्ञानच एवढं प्राप्त झालंय वरचं. And so
Have you ever asked God, तर तुम्ही कधी देवाला विचारलंय Lord, की प्रभू remove this painful thing from my life? हे जे मला दुखतंय ना, माझ्या जीवनामध्ये मला त्रास होतो, मला वेदना होत आहेत, या गोष्टी काढ दे बाप्पा. And instead he gave you strength to endure. आणि त्याच्याऐवजी देवाने तुम्हाला ते सहन करायची ताकद दिली. असं झालंय? How do you respond when God says no? आणि देव जेव्हा तुला उत्तर देऊन म्हणतो की नाही, मी तो त्रास काढणार नाहीये, तेव्हा तुझा काय प्रतिसाद असतो त्याला? Yes. How is your response when God says no to your prayer? जेव्हा देव तुझ्या प्रार्थनेला नकार देतो आणि म्हणतो नाही नाही, मी तो त्रास काढणार नाहीये, तर तुझा प्रतिसाद त्यावेळेला काय असतो? But he promises grace. पण तो कृपेचं वचन देतो ना. Always remember when God says no, grace has been supplied. आणि नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा देव उत्तरार्थ काहीतरी नकार देतो, त्यात तो काहीतरी कृपाही देतो. Listen, people. ऐका, नीट ऐका. Paul did not see grace coming. पॉलला कृपा येताना दिसली नाही. See? हा? But Jesus said, पण येशू म्हणाले, my grace is already sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. So in God's no, there is grace supplied which we don't know. तर देवाच्या नकारात कृपा पुरवली आहे जी आपल्याला माहित नसते. So by default, तर बाय डिफॉल्ट every no of God comes with the yes of grace. देवाचा प्रत्येक नकार कृपेच्या होकारात येतो. कि मैं तकलीफ निकालूंगा नहीं. See? कृपा. Now Paul didn't ask for grace. पॉलने कृपा नाही मागितली. He asked the thorn to be removed. पॉलने डायरेक्ट असं मागितलं की दे बापा, तू काटाच काढ. See, we never ask for grace. आपण कुठे कृपा मागतो? We always ask that the pain be removed. आपण नेहमी असंच म्हणतो ना, मला दुखतोय, मला त्रास होतोय, हे दुखणं माझं काढ, हा त्रास माझा काढ. And God knows it. आणि देवाला माहितीये That these people only want the thorn to be removed. या लोकांना फक्त काटे काढून पाहिजे, काही सहन करायची ताकद नाही. But they don't see the grace. आणि कृपा हे लोक बघत नाहीत. So always remember, तर नेहमी लक्षात ठेवा, if something has not happened in your life, समजा तुझ्या जीवनात आजपर्यंत काहीतरी झालेलं नाहीये, that means God has said no. याचा अर्थ देवाने तुला उत्तरार्थ नकार दिलाय. At least for temporary period, maybe no. कमीत कमी आता तात्पुरत्या काळासाठी देव तुला म्हणतोय नाही. And so by default, grace has come to you. मग बाय डिफॉल्ट कृपा तुझ्यावर आलेलीच आहे. तू Amen. म्हणतो काटा काढ, देव म्हणतो नाही, कृपा देतो, तर कृपा आली तुझ्यावर. You need to view your weakness as a doorway for God's power to operate. तुझ्या अशक्तपणाला तू अशा पद्धतीनं बघ की ते एक दार आहे देवाचं सामर्थ्य तुझ्यातून कार्य करायला. For something to be hidden. काहीतरी लपून राहायला. See, Paul's pride was hidden because of the grace of God. पॉलचा गर्व देवाच्या कृपेमुळे लपून राहिला. Nobody said, Paul, you are too proud. आणि कोणी कधी पॉलला असं म्हणालं नाही की तू फार गर्विष्ठ आहे, तू फार घमेंडी आहे. Why? का? Grace had covered it. कृपा आली होती त्याच्यावर तेवढी, त्या कृपेनं तो गर्व झाकून टाकला. Some of our weaknesses are covered by grace. आपल्यातल्या काहींचे काही अशक्तपण कृपेनं झाकलंय. And that's why people cannot see. म्हणून लोकांना आपल्यातलं ते अशक्तपण दिसत नाही, कारण देवाने कृपा पाठवून आपल्यातला तो अशक्तपणा झाकलाय. Praise God. आमेन. Have you ever mistaken God's protection आणि देवाचं संरक्षण कधी तुम्ही तुमच्याकडनं चुकलंय, राहून गेलंय? as something as a punishment? आणि त्या देवाच्या संरक्षणाला तुम्ही एक आलेली शिक्षा मानताय का? Don't take it as a punishment. त्या संरक्षणाला तुम्ही शिक्षा मानू नका. When God says no, it's not a punishment. देव जेव्हा नकार देतो तेव्हा ती शिक्षा नाहीये, There is a purpose behind it. त्याच्या मागे काहीतरी संकल्प आहे रे. देवाने उत्तरार्थाचा नकार दिलाय तर डोक्याला हात मारून गळायची गरज नाही. समजून घ्यायचं आपण शहाणी माणसं की कृपा देतोय तो, ह्याच्यात काहीतरी संकल्प आहे. Paul didn't say, पॉल असं नाही म्हणाला, let me pray the 4th time. मला आता 4थ्यांदा प्रार्थना करू दे की हा काटा काढच. Let me pray the 10th time. मला आता 10व्यांदा प्रार्थना करू दे, हा काटा काढच. No. नाही, 3 times enough. 3दा प्रार्थना केली बास. Because he must have really heard me clearly. कारण की त्याने नक्कीच माझं स्पष्ट ऐकलेलं असणार आहे. मी 3दा प्रार्थना So केली. it is useless you praying 20 times. तर 20 वेळेला तुम्ही ती प्रार्थना करणं निरुपयोगी आहे. See? हा? Wait upon God. मग आता देवाचरणी वाट पहा. He will show you something. देव तुला काहीतरी दाखवेल. And how do you stay faithful when you don't understand the reason for your suffering? आणि जेव्हा तुला तुझ्या त्रासांमागचं कारणच समजत नाही, त्या अवस्थेत विश्वासू कसं राहायचं? जेव्हा तुला समजतच नसतं की मला हे त्रास का होत आहेत. What keeps you from fully embracing the power of Christ in all your struggles? आणि तुझ्या सगळ्या संघर्षांमध्ये काय अशा गोष्टी आहेत बेटा ज्या तुला देवाचं सामर्थ्य, ख्रिस्ताचं सामर्थ्य जे आहे त्याला मिठी मारू देत नाहीये? How does your pain तुझ्या वेदना shape your prayers? तुझ्या प्रार्थनेला कसा आकार देत आहेत? See? हा? That's very important. महत्वाचं आहे. तुला दुखतं, खुपतं, त्रास आहे, वेदना आहे, टेन्शन आलंय, संकट आहेत. तुझ्या प्रार्थनेला काय आकार येतोय? Does it draw you closer to God or far away from God? त्या वेदनेमुळे तू देवाच्या जवळ येतोय का तू लांब पळून चालला? What personal pride maybe God is protecting you from
that pride? काय असा व्यक्तिगत What is that pride? काय असा व्यक्तिगत गर्व तुझ्यामध्ये असू शकणार आहे किंवा आहे की ज्यातनं देव तुला सुरक्षित ठेवायला मागतोय? See, हं? through this difficulty, there is some kind of pride that God is protecting you from. या अडचणीतनं काहीतरी गर्व आहे, ज्या गर्वातनं देव तुला सुरक्षित ठेवायला मागतोय. What does it mean? My grace is sufficient for you. It's काय very अर्थ या important. वाक्याचा की माझी कृपा तुला पुरेशी आहे हे जाणणं महत्वाचं आहे. See, these are the questions we need to ask. हे प्रश्न आपण स्वतःला विचारायचे असतात. Because God sometimes allows pain to protect us from our pride. कारण की देव कधी कधी ना त्या वेदनेला आपल्यामध्ये गर्व येऊ नये म्हणून आपल्याला सुरक्षित ठेवायला देव कृपा देतो. Like a fence around our heart. एक कुंपण आपल्या हृदयाच्या भोवताली घालतो. Amen. आमेन. की हा त्रास तर मी तुला होऊ देणार आहे, पण काळजी करू नको, माझी कृपा तुझ्यावर उदंड आहे. So the thorn kept Paul from becoming proud. तर तो काटा जो त्याला टोचत राहिला ना, त्यामुळे पॉल घमेंडी होऊ नाही शकला. Sometimes he has to use a bitter medicine कधी कधी कडू औषध to take वापरावं care of our pride. कधी कधी आपल्याला आपल्या गर्वाला सांभाळायला कडू औषध वापरावं लागतं. Now, not all suffering is from the devil. आता सगळे त्रास सैतानाकडनं आलेले नसतात. Some of it is allowed by God for our own good. काही त्रास देवाने परवानगी दिलेले असतात आपल्याकडे आलेले, आपल्या स्वतःच्या भलाईसाठी, चांगल्यासाठी, की हे होऊ दे याच्या जीवनात. Though the Bible says the thorn was a messenger of Satan, आणि जरी बायबल म्हणतं की तो काटा सैतानाकडनं आलेला निरोप्या होता, God used it for a holy purpose. तरी देवाने त्याला पवित्र कारणाने वापरलं. Amen. आमेन. भले तो काटा आला सैतानाकडनं, देवाने वापरला चांगल्यासाठी. And God doesn't always remove the problem, आणि देव नेहमी समस्या काढून टाकत नाही, हे but He लक्षात gives us ठेवा. the strength to bear it. पण आपल्याला ताकद देतो ते सगळं सहन करायची. See, विचार Paul करा. asked 3 times to be taken away. पॉलने 3दा मागितलं की हा काटा काढ, मुझसे नहीं हो रहा Only है. one line Jesus said, एकच ओळ येशू त्याला म्हणाले, My grace is sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. See, God's power always shines best when we admit we are completely weak. देवाचं सामर्थ्य फार चांगल्या रीतीनं काम करतं आणि चमकतं जेव्हा आपण हे कबूल करून टाकतो की येस मी अशक्त आहे. When we stop pretending to be strong, आणि जेव्हा आपण ढोंग करायचं बंद करतो ना की Jesus नाही मी steps बलवान in. आहे, नाही मी बलवान आहे, हे ढोंग करायचं बंद केलं आणि कबूल केलं की मी अशक्त आहे, की येशू येतात लगेच. and then He reveals His strength to us. आणि मग येशू त्यांची ताकद आपल्याला प्रगट करतात की घे माझी शक्ती घे. Amen. Amen. Now, grace is not a thing. आता Grace is not a thing. कृपा एखादी गोष्ट नाहीये, It's the very presence and help of Jesus. तर येशू ख्रिस्तांकडनं आलेली मदत आहे. Amen. आमेन. Grace is God walking with you. कृपा म्हणजे देव तुझ्या सोबत चालणं. Grace is God holding you through the hard path. कृपा म्हणजे अवघड मार्गावर देवाने तुला धरणं. That is grace. त्याला कृपा म्हणतात. It's not a thing. ती गोष्ट नाहीये, एखादी बाब नाहीये, ती वस्तू नाहीये. Because sometimes your greatest pain can turn out to become the greatest ministry. कारण कधी कधी तुझ्या सगळ्यात मोठ्या वेदना तुला माहितीये नंतर तुझ्या सगळ्यात मोठ्या मिनिस्ट्रीत बदलणार आहेत. Amen. मिनिस्ट्री ऐसे तो खडी नाही होती ना बेटा. And Paul's thorn became part of his message. आणि पॉलचा काटा त्याच्या उपदेशाचा एक भाग झाला. Yes. Whenever he preached, he mentioned about it. जेव्हा केव्हा त्याने उपदेश केला त्याने ते सांगितलं. The best messages come through the thorn. उत्तम उपदेश काट्यातनं येतात. The काटा. most powerful message comes through the thorn. सामर्थ्यवान उपदेश काट्यातनं येतात. काटात पाहिजे, टोचायला Truth धाव. pours forth from the thorn in the flesh. त्या देहातल्या काट्यातनं सत्य बाहेर ओतलं जातं. Amen. आमेन. And this is the way it helped other people. आणि अशा रीतीने इतर माणसांनाही मदत झाली. Not only himself, but it helped other people. फक्त स्वतः पॉलला नाही तर इतर माणसांना पण मदत झाली त्यातनं. Amen. Amen. And so we don't need all the answers. तर आपल्याला सगळी उत्तरं मिळायलाच पाहिजेत अशी काय असं काही गरजेचं We नाही. need to trust in God's wisdom. बस आपण देवाच्या ज्ञानावर विश्वास ठेवायची गरज आहे. सगळं मला कळलं पाहिजे, सगळी उत्तरं मला मिळाली पाहिजेत. नो, काय गरज आहे? नॉट नेसेसरी. Even Paul never told us what the thorn was. पॉलनी पण आपल्याला सांगितलं नाहीये की तो काटा काय होता. पॉल स्वतःही सांगत नाही आपल्याला की I तो don't know why he hid it. का पॉलने स्वतः आपल्यापासून हे लपवलं मला माहित नाही. Maybe he also didn't know it. कदाचित पॉललाही माहित नसेल तो काटा काय. तर क्लिक तो हो रे पण एक्झॅक्टली क्या हो रे कुछ समझ नहीं रहा ऐसा. What is happening, he doesn't know. की काय होतंय मला माहित नाही. बोजा बहुत आ रहा. And it's okay not to know everything. आणि सगळं न कळणं ठीक आहे ना. Amen. सगळं तुला कळलंच पाहिजे, काय गरजेचं आहे. But why didn't God tell us what
Paul's thorn was? मग देवाने आपल्याला का नाही सांगितलं पॉलचा काटा काय आहे? Paul didn't tell, पॉल तर नाही बोलला आपल्याला, but why didn't God tell us? पण देवाने का नाही आपल्याला सांगितलं की पॉलला काय काटा होता? God is not scared, देव काय घाबरत नाही, but God is wise. पण देव सुज्ञ आहे. आपण शहाणे, तो अति शहाणा. God never hides out of fear. आणि देव घाबरून काही लपत नसतो. He hides to teach us आपल्याला शिकवायला देव काही गोष्टी लपवतो that we may trust on Him. की आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा, की यांना सगळं नाही सांगून टाकायचं. देव म्हणतो See, हुकमी ऐक्य देवाच्या हातात. don't be too curious, he says. आणि एवढी उतावळ नका लागून घेऊ जाणून घ्यायला. बट व्हॉट व्हाय यू वॉन्ट टू नो? See, God wants us to focus on the lesson, देवाची इच्छा आहे जो धडा शिकवते त्या धड्यावरती लक्ष लाव. not the thorn itself. आणि तो काटा काय त्याच्यावरती तू पीएचडी करायची गरज नाही. If God had said, जर देव बोलला असता Paul had eye trouble, की पॉलला डोळ्याचा त्रास होता, people with other problems would say, तर मग इतर समस्या असलेले लोक म्हटले असते that doesn't apply to me today, I won't come to हे church. आम्हाला नाही लागू पडत, आम्ही नाही चर्चला येणार. See, that means God is only interested in taking care of people who have eye problems. म्हणजे देवाला फक्त ज्या लोकांना डोळ्यांचा आजार आहे त्यांनाच सांभाळायला आवडतं का? I have stomach problem. मला पोटाचा त्रास आहे, And so it doesn't apply to me. मग मला नाही हे लागू पडत, मी नाही येणार चर्चला. लोक कशी असतात. See, but God kept it open. पण देवाने ते उघडं ठेवलं So all people with all kind of struggles की सगळ्या पद्धतीचे सगळे लोक ज्यांना सगळ्या पद्धतीचे जे काही त्रास आहेत can see themselves in the struggle. त्यांनी स्वतःला त्या संघर्षात बघावं की अच्छा तो काटा, पॉल म्हणतो काटा म्हणजे हा असेल, तो असेल, So- मला पण आहे बहुतेक काटा. So some will say, तर काही लोक म्हणतील I think so it applies for me because I have eye problem. मला असं वाटतं की हा देहातला काटा म्हणजे मलाही हे लागू पडतं, कारण मला ना डोळ्याचा त्रास सारखं खूपच राहतं. Another fellow will say, दुसरा "No, no, म्हणेल, I think so it applies for my नाही नाही stomach." मला पण हे लागू पडतं, कारण माझ्या पोटात सारखं खूपच राहतं. So it applies for everyone. तर सगळ्यांना लागू पडतं हा देहातला काटा. म्हणून देवाने रिव्हील नाही केला काय तो काटा. So Paul didn't reveal it पॉलने पण नाही सांगितलं तो काटा काय आहे, because Paul cared more about God's power than personal details. कारण पॉलला एक तर देवाच्या सामर्थ्यात जास्त इंटरेस्ट असायचा. व्यक्तिगत तपशील वगैरे देण्यात पॉलला काही इंटरेस्ट नव्हता. He said, पॉल बोलला this weakness makes room for God's strength. हा अशक्तपणा माझ्यातल्या देवाच्या शक्तीसाठी जागा तयार करतोय. Amen. आमेन. Not let me tell you my medical chart, आणि मला काय my medical report. माझा मेडिकल रिपोर्ट तुम्हाला लोकांना समजावून सांगायचा नाहीये की रिपोर्ट असा आलाय, मला इथे ते दुखतंय आणि हा तो काटा आहे. We love to see medical reports पण of other आपल्याला people. इतर माणसांचे मेडिकल रिपोर्ट बघायला आवडतात ना. क्या रिपोर्ट आहे, क्या रिपोर्ट आहे. See, too much of medical report leads to distraction. पण खूप सारा मेडिकल रिपोर्ट आपण बघत राहिलो तर त्यातनं लक्ष विचलित होतं रे. If Paul had told us exactly what it was, जर पॉलने आपल्याला अचूक रीतीने सांगितलं असतं की त्याच्या देहातला काटा काय आहे, preachers would have spent hour after hour talking about the thorn instead of talking about the grace of Christ. उपदेशकांनी त्या काट्यावरती तासोनतास उपदेश करण्यात घालवले असते आणि येशूंच्या कृपेविषयी काही बोललेच नसते. So now only grace is spoken तर आता कृपेविषयी बोललं जातं, कारण काटा मेन्शन नाही ना. because nothing is said about thorn, कारण काटा काय होता एक्झॅक्टली ते सांगितलेलं नाही. मग आता सगळे कृपेवरच बोलतात जास्त. and that's what God wants. देवाला तेच हवंय Magnify my grace. की माझ्या कृपेला मोठं करा. Don't magnify the thorn. त्या काट्याला मोठं करायचं नाही, माझ्या कृपेला मोठं करा. म्हणजे देवाला किती ज्ञान आहे बघा. See, God wanted us to find comfort in the principle, not the problem. देवाची इच्छा होती की आपण तत्वांमध्ये आराम शोधून घ्यावा, समस्येमध्ये घुसू नये. The message is clear. आणि इथे उपदेश क्लिअर आहे. Even if God doesn't remove the pain, आणि जरी देवाने वेदना काढली नाही His grace will carry us. तरी त्याची कृपा आपल्याला सांभाळेल. Praise God. Amen. As long as the thorn remains in you, So- that long grace will remain upon you. जोपर्यंत तो काटा तुझ्यामध्ये आहे तोपर्यंत ती कृपा सुद्धा तुझ्यात राहणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन, आमेन. He has given us enough to grow देवाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे वाढायला and left out what might lead us down the hole. आणि पुरेसं दिलेलं आहे वाढायला, आणि जे काय आपल्याला खाली खड्ड्यात पाडेल ते सोडून दिलेलं आहे. If God reveals us everything, जर देवाने आपल्याला सगळं काही सांगायला सुरुवात केली ना, our brain will be full of pride. आपला मेंदू असा घमेंडीनं आणि गर्वानं भरून जाईल. Our heart will become cold towards God. आपलं हृदय देवाप्रित्यर्थ गार पडेल आणि मी 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 असं सगळं यायला लागेल. And spirit will get lost in the world. आणि तो आपला आत्मा जो आहे तो जगात कुठेतरी परत हरवून जाईल. Amen. आमेन. We need to know our head is too small. आपल्याला कळायला पाहिजे आपलं डोकं तसं फार छोटं आहे बरं का. For God, these things are very small. देवाला या सगळ्या गोष्टी छोट्या आहेत रे. For us, it may be big, आपल्याला मोठं वाटत असेल, but our brains are small. आपला मेंदू छोटा आहे. आपल्याला जरी वाटत इतना बडा प्रॉब्लेम हो गया की इतना I mean, बडा. sometimes God
cannot reveal everything. कधी कधी देव नाही आपल्याला सगळं काही सांगू शकत. It's like pouring the whole ocean in a glass of water. कारण ते असं होईल ना की एका ग्लास मध्ये देवबाप महासागर ओततोय, ते नाही जमणार. Is it possible? शक्य आहे का? म्हणून देव आपल्याला सगळं सांगत नाही. त्याचं कारणच आहे की आपला आहे ग्लास आणि त्या ग्लास मध्ये त्याने जर महासागर ओतला तर ते होणार आहे का? Our brain fry, so small. आपला मेंदू केवढा एवढा, थोडं Amen. काही झालं तर गचकत. I mean, it's like a small glass and we want the whole ocean in it. लहानसा ग्लास आहे आपला आणि आपण म्हणतो महासागर ह्याच्यात होत नाही होऊ शकता. Even if we force it, it will all overflow. आणि त्या लहान ग्लास मध्ये देवाने महासागर ओतला तरी ते ओतू जाणार आहे ना. We can't hold it. आपल्याला नाही ते धरता येणार. Amen. And then we will stop trusting on God. आणि मग आपण देवावरती विश्वास ठेवणं बंद करणार. We will say, आणि मग आपण म्हणणार the whole ocean is poured in me. संपूर्ण महासागर माझ्यात ओतलेला I आहे, know everything. मला सगळं माहिती आहे. But you don't know anything because only 1% entered in you, 99% has flown out. पण तुला काहीच माहित नाहीये कारण तुझा ग्लास होता, त्या महासागर ओतला खरा पण 99% तो ओतू गेला, 1% तुझ्यात राहिलाय. And if we know everything, आणि तुला जर सगळंच समजायला लागलं we will stop praying. तर आपण प्रार्थना करायची बंद करू. देवाला माहितीये 20-25 मधली जनरेशन पण जाणतो. See, तुम्ही काय म्हणता? we will never pray, God help us. आपण कधीच माझी प्रार्थना करणार नाही की देव बाप्पा आम्हाला मदत कर. How many of us have made the Lord's Prayer? आपल्यातल्या किती लोकांनी प्रभूची प्रार्थना केलेली आहे? Give us this day our daily bread. आम्हाला आमची रोजची भाकर दे. Because the daily bread is always there. रोजची भाकर नेहमी असतेच ना. फ्रीज उघडली की अंडा ब्रेड तो है ही है. See, and so the prayers are not made today. म्हणून आज तसल्या प्रार्थना कोणीच करत नाही की रोजची भाकर आम्हाला दे. And कोण so करतं? today we see faith is disappearing. आणि Then. म्हणून आपण पाहतो की अलीकडे विश्वास लोकांमधला नाहीसा होत चालला. आणि म्हणे कोणतं बिलीवर? No trust, no walk with God. विश्वास नाही, देवाबरोबर चालणं नाही. And we go proud. आणि मग आपल्यामध्ये येते घमंड आणि गर्व. And so if we are wise, आपण जर सुज्ञ असू we think we are God. तर आपल्याला असं वाटायला लागतं आपण देवच आहे. Because the devil said, you shall be like God. कारण सैतान म्हणाला तुम्ही देवासारखे व्हाल. And so we want to eat every fruit मग आपल्याला प्रत्येक फळ खायची that the प्रबळ devil इच्छा. gives us, सैतान जे फळ देतो ते प्रत्येक फळ खायची इच्छा होते. only to become like God. आणि मग देवासारखं बनायला प्रत्येक फळ सैतान देतोय ते खायची इच्छा होते. And we are deceived आणि मग आपण फसतो because we never can become like God. का आपण देवासारखे कधी बनू नाही शकत. Amen. Amen. Same तो देव आहे. mistake the devil made. तीच चूक सैतानाने केली लुसिफर असताना. And that's how he fell. असा तर तो खाली पडला. No mystery, no worship. काहीही रहस्य नाही, आराधना नाही. Where there is no mystery, there is no worship. आणि जिथे रहस्य नाही तिथे आराधना नाही. Are you getting me? गुपित नाही तिथे आराधना नाही. काही गोष्टी गुपितच पाहिजेत म्हणजे माणसं बरोबर गुडघे टेकून येतात. कुछ चीजें मुझे समझ ही नहीं प्रभु, समझ ही नहीं आ रही प्रभु, मुझे हेल्प करो प्रभु. Mystery makes you to bow before God. ते गुपित तुला देवासमोर झुकवतं. Mystery makes you to kneel before God. ते रहस्य तुझे गुडघे टेकवतं. Mystery makes you to come to church regularly. ते रहस्य तुला नियमितपणे दर रविवारी चर्च गाठायला लावतं. सगळं माहिती असतं तर आपण काय एवढी सरळ जाते गपचूप चर्चला यायला? See, that's why God says, let it be a mystery. म्हणून ते म्हणतो काही गोष्टी रहस्य ठेव. He keeps us humble. त्यातनं आपण नम्र राहतो. Because if we see everything, कारण सगळंच जर आपल्याला पाहायला आणि कळायला लागलं we stop saying, wonderful God. तर आपण देव अद्भुत आहे, देव महान आहे, ओ लॉर्ड माय गॉड हे सगळं बंद करतो. Amen. Amen. How wonderful is your name. तुझं नाव किती अद्भुत आहे देव बाप्पा. If all mystery is revealed, that wonderful will vanish. आणि ते सगळं रहस्य देवाने आपल्याला प्रगट केलं तर देव बाप्पा तू किती सुंदर, तू किती अद्भुत हे सगळं आपल्या तोंडातनं निघूनच जाईल. मग असेल मी किती सुंदर, Amen. मी किती अद्भुत, मला सगळं माहिती आहे. See, and so when we talk to God also, we will talk proudly. मग देवाशी बोलताना पण आपण गर्वाने भरून बोलू. Oh Lord God, no. God, come here. हे माझ्या देवा नाही, देव बाप्पा इकडे ये. हो का? नाही हो का नाही It होऊ is शकतं असं. mystery that keeps us on our knees. पण ही रहस्य आपल्याला आपल्या गुडघ्यांवर ठेवतात की मेरे समझ ना आ रही, मेरे को समझ ही ना आ रही, बस समझ ही ना आ रही. So उसके लिए गुडघे. life will become like a script already read then. हा नाही तर मग काय होईल? सगळंच जर कळलं तर आपलं जीवन एक असं स्क्रिप्ट होईल जे आपण ऑलरेडी वाचलंय. Amen. Amen. If we know what tomorrow brings, आणि जर आपल्याला कळलं की उद्या आपल्या जीवनात काय येणार आहे, where is the joy of surprise? मग आनंद कुठे? सरप्राईजचा आणि आश्चर्यकर्मांचा. Amen. आश्चर्यकर्म थोडी पाहिजेत का नाही? सरप्राईज पाहिजे ना थोडं. See, love, pain, hope, प्रीती, वेदना, आशा these come one step at a time. या सगळ्या गोष्टी ना एकेका वेळेला येतात. वन स्टेप. It does not come all at once. सगळं एक साथ पॅकेज बनून येत नाही. One at a time. एकेका वेळेला एक एक येतं. Amen. आज वेदना आली, उद्या आशा येते. Otherwise we will stop needing prayer. नाही तर मग आपल्याला प्रार्थनेची गरजच पडणार नाही असं होईल का? आम्हाला सगळं माहिती आहे. If we already see everything, जर सगळं आपल्याला दिसतंय आणि कळायला लागलंय
Matthew 7:7 will have no meaning. तर मत्तय 7:7 ला अर्थच राहणार नाही ना. Ask and you shall receive, की seek मग- and you shall find, knock and the door will be opened. माग म्हणजे तुला मिळेल, शोध म्हणजे तुला सापडेल, वाजव म्हणजे तुझ्यासाठी दार उघडलं जाईल. याला अर्थच राहणार नाही जर आपल्याला सगळंच कळलं तर. Amen. मग काही गोष्टी आपण किती पदवीधर असलो तरी देव आपल्याला कळू देत नाही. Praise God. मग गुडघे तर टेकावेच लागतात. Imagine knowing every death, every war, every pain in the future. कल्पना करा भविष्यातलं सगळंच जर आपल्याला कळायला लागलं की काय महायुद्ध होणार आहे, काय वेदना होणार आहेत, काय त्रास होणार आहे, काय मरण येणार आहे. Many of us would be in the ICU. आपल्यातले अनेक लोक आता मॅसिव्ह हार्ट अटॅक येऊन आयसीयूत जातील. इतना सारा नॉलेज आ जाएगा, तेरे से नहीं होएगा बेटा, तुझे भरती करना Our heart पडेगा. would break, isn't it? हृदय तुटेल, हृदय. एक तर एवढूशे हार्ट ब्रेक सोसेनात ते कष्ट सोसवणार आहे. So even when if tomorrow somebody is dying, if nobody tells him today, he will be rejoicing today. आणि मग उद्याचं कोणी मरणार आहे पण आज त्याला ते कोणी सांगितलेलं नाहीये तर तो कसा आज आनंदात राहील ना. But if you tell him 1 month in advance, what will be his state? महिना आधी जर त्याला सांगितलं की तू या तारखेला मरणार आहे तर त्या बिचाऱ्याची अवस्था काय होईल. I mean, after 1 month he won't die. This today he will die. महिन्यानंतर नाही मरायचा तो आजच मरेल. See, God hides certain things not to trick us, देव काही गोष्टी ना आपल्यापासून लपवून ठेवतो आपल्यावर युक्ती करायला नाही, but to protect us, आपल्याला सुरक्षित ठेवायला, to make us strong, आपल्याला प्रभूमध्ये बलवान करायला की यांना सगळं झेपणार नाही, यांना सगळं सांगू नका, and to draw us close to Him. आणि आपल्याला देवाच्या अजून जवळ आणायला. Because कारण we want to draw close to somebody who knows our future. आपल्याला अशा कोणाच्या तरी जवळ जायला आवडतं ना की ज्याला आपलं भविष्य माहित आहे. Amen. आमेन. He knows our life, He knows our death, He knows our future. त्याला आपलं जीवन माहित आहे, आपलं भविष्य माहित आहे, आपल्या मरणाची डेट माहिती आहे. And that's why म्हणून we draw close to Him. आपण त्याच्या जवळ जातो. कारण माझी एक्सपायरी डेट मला माहित नाही पण त्याला माहित आहे ना. Praise God. A small child, लहान बाळ, if the child asks त्या the बाळाने- father for a knife, समजा त्या बाळाने आपल्या वडिलांना सुरी, मला सुरी द्या म्हटला, the father firmly says no. तर वडील काय म्हणतात एकदम कडकपणे नाही देणार. The child feels hurt त्या बाळाला जरा वाईट वाटतं and he thinks, आणि त्याला वाटायला लागतं maybe my dad doesn't love me anymore. कदाचित माझ्या वडिलांचं माझ्यावर ना प्रेमच नाही एनिमोर. But the father knows it, अरे पण वडिलांना माहिती आहे ना that if he gives the knife to the child, जर त्या लेकराला मी सुरी दिली the child will get injured. तर त्याला कुठेतरी लागेल, But he won't understand. पण त्या लेकराला ते आता कळणार नाही. In the same way, तसंच God sometimes says no, देव कधी कधी आपल्याला नाही असं उत्तर देतो, or sometimes he says silent, किंवा कधी कधी देव काही उत्तरच देत नाही, शांत राहतो. not because he does not love us, देवाचं आपल्यावर प्रेम नाही आणि देवाला आता मी आवडत नाही असं नव्हे. but because he knows we are not yet ready. देवाला माहिती आहे अजून आपली तयारीच नाही, आपण तयारच नाही, आपल्याला झेपणारच नाही आहे. And so some answers like sharp knives, म्हणून काही उत्तर ही जी धारदार सुरी सारखी it can hurt us more than help us. आपल्याला इजा करू शकतात ना मदत करायच्या ऐवजी की Amen. सुरी दे आणि त्यांनी सुरी दिली तर आपल्याला इजा होईल So त्यातनं. his no is not a rejection, तर देवाने दिलेला नकार म्हणजे त्याने कायमच आपल्याला नाकारलेलं नाहीये, it's a protection. आपल्याला संरक्षण दिलंय Amen. की त्या वयात त्या वेळेला मी तुला देईन. So sun is good, तर सूर्य चांगला, it gives us warmth, सूर्यप्रकाश आपल्याला ऊब देतो, it gives us light. सूर्यप्रकाश आपल्याला प्रकाश देतो. But if we look straight in the sun, पण त्या सूर्याकडे जर आपण एकटक पाहायला गेलो your eyes will burn. तर डोळे जळतील ना. See, हा या हे काय आहे, ह्याच्याकडे बघायला होत नाही, माझं असंच see, होतंय. even good light चांगला लाईट सुद्धा can make you blind तुम्हाला आंधळ करू शकतो. if you look at it constantly. जसं मी आता म्हटले की सातत्याने या हॅलोजन कडे पाहिलं तरी आपल्याला आंधळेपण येतं असं होतं. Amen. तर ते सूर्याकडे बघितल्यावर काय होईल. Same way, तसंच आहे. too much of revelations, खूप सारं प्रगटीकरण आणि ज्ञान जर डोक्यात पडलं it can blind our soul. त्यातनं आपलाच जीव आंधळा होईल. Amen. मग काही गोष्टी देव गुपितच ठेवतो. So God shows as much as we can carry. तर आपल्याला जेवढं झेपेल तेवढंच देव आपल्याला दाखवतो. Amen. आमेन. Imagine a book of your life कल्पना करा तुझ्या जीवनाचं पुस्तक and you open it. आणि ते तू उघडलं And many of us, आणि आपल्यातले अनेक we are very curious people. एक तर आपल्याला उतावळ फार असते जाणून Curious घ्यायची. like the cat. आपण मांजरी सारखे उतावळे असतो. घ्या घ्या We घ्या, घ्या. we will read the first 2 pages. आपण पहिली 2 पानं वाचणार, Middle we won't read. मधलं तर वाचणार We will want to read the last page. आणि मग शेवटचं एंड क्या होया. See, we want to know our end. आपल्याला आपला अंत नाही, एंड में क्या हुआ, अरे See? बाद में बीच का. See, because in the middle there is pain, loss, sicknesses, little blessings also. कारण की बीच में मध्ये मध्ये त्रास असतात, वेदना असतात, थोडे आशीर्वाद पण असतात, कधी रडतोय, कधी हसतोय, कधी But नाचतोय. we don't read that. आपल्याला ते नाही वाचायचं. The first 2 pages and the last 2 pages. पहिली 2 पानं सुरुवात कशी झाली
आणि शेवटचं पान अंत कसा झाला? See, because it is the middle pages that can give you a little shock. कारण मधली पानं आपल्याला धक्का देऊ शकतात. There you see people leaving you. There you see the pain and the हो. suffering. कारण त्या मधल्या पानांमध्ये अरेच्छा हे मला सोडून गेले असं वाचायला मिळतं. मग हा मला त्रास व्हायला लागला, मग हा हार्ट ब्रेक झाला, मग हा प्रॉब्लेम आला, सगळेच माझ्या See, अगेन्स्ट गेले. will you have that smile continuously that time? No. मग ते मधली पानं वाचताना सातत्याने हसू राहील का चेहऱ्यावर? Amen. Huh? So God closes some pages म्हणून देव काही पानं बंदच करतो and shows only what you need today. आणि आज तुला जे गरजेचं आहे तेवढंच दाखवतो. Amen. So Amen. you can walk by faith. म्हणजे काय विश्वासाने आपल्याला चालता येईल. Praise हो की नाही? God. देवाला धन्यवाद. Say, आमेन. He आमेन. wants you to walk by faith. देवाची इच्छा आहे तुम्ही विश्वासाने चाला. आमच्या आयुष्यातलं मिनिस्ट्रीतलं जर देवाने 30 वर्षापूर्वीचं आतापर्यंत सगळं तेव्हाच दाखवलं असतं तर मला तर माहित नाही मी याच्यात असते आणि आले असते का. See, a builder does not just build the house by dropping all the big bricks all at once in one आणि place. एखादा बिल्डर सगळ्या विटा एकाच जागी टाकून बिल्डिंग सुरू करतो का? No, he builds it slowly, one step हळूहळू at a time. हळूहळू 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 Amen. सुरुवात होते ना. One brick he places on another. एक एक वीट एका विटेवर वीट असं ठेवतो ना. Amen. हा? हो की नाही? If पटलं someone म्हणायचं. throws all the bricks from heaven on the earth, समजा कोणीतरी स्वर्गातनं सगळ्या विटा खाली टाकल्या पृथ्वीवर, instead of building, the house will come crashing down. ते घर बांधायच्या ऐवजी तुटायचं नाही का? Amen. हा? So, in the same way, God builds our life step by step. तसंच देव आपलं जीवन ना पावला पावलाने बांधतो बेटा, स्टेप बाय स्टेप. Because if He gives us everything at one time, कारण देवाने जर सगळंच एक साथ आपल्याला दिलं we might break under the weight. तर आपण त्या वजनाखाली तुटू शकतो. So He builds us slowly. मग हळूहळू देव बांधतो. Because He knows we are emotional कारण people, देवाला माहिती आहे. sensitive people. आपण फार संवेदनशील आहे, आपण फार भावुक आहे. Some things we cannot stand. काही गोष्टी तर आपल्याला सहनच We will होत. lose our temper. मग आपल्याला राग पण येतो. He knows. देवाला सगळं So He माहिती आहे. deals very slowly with each one म्हणून of us. देवा एकदा हँडल विथ लॉट ऑफ केअर. हालेलुया. दिस इज अ डेलिकेट मॅटर. See? हँडल विथ लॉट And ऑफ केअर. some of us are so delicate आणि आपल्यातले काही जण तर एवढे नाजूक आहेत ना, that even if you don't touch him, but from far also, if you do like that, that fellow will break ते down. अक्षरशः असा हात नाही लावला पण लांबून जरी असं केलं तरी तो पडतोय खाली. So God knows how to handle people. देवाला माहिती असतं लोकांना कसं हाताळायचं. That's why Jesus said many times म्हणून येशू अनेक वेळा म्हणाले, in John 16:12, योहान 16वा अध्याय 12 वचन, I have many things to say to you, but you cannot bear them now. हो तसं तर माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत तुम्हाला सांगण्यासारख्या पण त्या तुम्हाला आता सहन होणार नाहीत म्हणून मी सांगणार नाही. योहान 16:12. See, that means even Jesus didn't share with them all at once. याचा अर्थ येशूंनी सुद्धा त्यांना सगळं एकसाथ सांगितलं नाही. अद्याप मला पुष्कळ गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, परंतु आता तुमच्याने त्या सोसवणार नाहीयेत म्हणून मी सांगणार नाहीये. His disciples had to grow first. कारण की येशूंच्या शिष्यांची पहिली तेवढी वाढ झाली And पाहिजे. so some truths are hidden by God like a treasure hidden आणि in the field. म्हणून काही सत्य देवा शेतात लपवलेल्या खजिन्याप्रमाणे लपवून ठेवतो. And He opens it only when your heart is ready, when your heart is strong. आणि तुझं हृदय जेव्हा तयार होतं, बलवान होतं, स्ट्रॉंग होतं, तेव्हाच त्या गोष्टी देव तुला उघडतो. And so God hides things to help us, आपल्याला मदत करायलाच काही गोष्टी देव लपवून ठेवतो. not to harm us. त्यातनं आपल्याला इजा होऊ नये म्हणून. Amen. ही इजा करायला नाही पण मदत व्हावी आपल्याला When you म्हणून. can't see the whole path, जेव्हा आपल्याला संपूर्ण मार्ग दिसत नाही, trust God for the next step. देवावर विश्वास ठेव पुढच्या पावलासाठी की तूच मला चालव. आमेन. ऑलवेज Don't look बेटर. forward for the whole path. आणि पुढे मला सगळा रस्ता दिसला पाहिजे असे हट्ट धरू नका. Step by step He will take you. एका एका पावलाने देव तुला चालवेल. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, big truths will always come slowly. मोठी सत्य हळूहळू येतात, Amen. एक साथ नाही. Lies, you have to tell it all together हा खोटेपणा सगळा भडाभडा एकत्र बाहेर येतो. because you want to come out of it. कारण तुला त्यातनं बाहेर पडायचं If असतं. this मग lie does not suit, this is the second lie, the third Oh. lie, the fourth lie. तुला त्यातनं बाहेर पडायचं असतं. मग खोटेपणा तुझ्यातनं बडाबडा एक साथ बाहेर येतो. हे खोटं नाही चाललं मग ते खोटं, ते खोटं नाही चाललं मग ते खोटं, सगळं खोटं 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 खोटं. But truths, सत्य they always come slowly हळू बाहेर because येतं. every bit of truth is truth. कारण सत्याचा प्रत्येक कण सत्य आहे. Amen. Amen. तो हळूहळू येतो. It's like a drop of rain and another drop and then another drop. ते पावसाचे थेंब आल्यासारखं आहे की पहिला थेंब आला मग दुसरा थेंब आला. ते शिंतोडे पावसाचे पडतात तसं आहे ते. It doesn't come like a flood आणि एक साथ महापूर येत नाही. because God doesn't want to confuse any one कारण of us. देवाला आपल्यातल्या कुणाचाही गोंधळ नाही करून He's टाकायचा. wanting to get us ready. देवाची इच्छा आहे की आपण तयार व्हायचंय. Amen. Amen. And always remember, आणि नेहमी लक्षात ठेवा, when God is silent, देव जेव्हा शांत असतो it does not mean that God is not working. याचा अर्थ असा नाहीये की देव काम करत नाहीये.
कोण म्हटलं तुला देव शांत आहे म्हणजे देव काम नाही करत? See, हा? faith always grows in hard times. विश्वास नेहमी अवघड जागीच वाढतो रे. Faith may not hear God's voice always, आणि विश्वासाला देवाचा आवाज नेहमी ऐकू येणार नाही कदाचित, but faith still moves, पण विश्वास तरी पुढे जातो. believing विश्वास ठेव that God exists, की देव आहे and that is a rewarder of them that diligently seek after आणि ते Him. तत्परतेनं त्याला शोधतील, त्याचा तो प्रतिफळ देणारा देव आहे. Amen. Amen. And some answers are too heavy for today. आणि काही उत्तरं आज जर त्याने दिली तर ते आपल्याला फार वजनदार होऊ शकतात. So God carries those things in His bosom. तर देव त्या गोष्टी त्याच्या उराशी ठेवतो He carries them for you. तुझ्यासाठी. He does not reveal it to you today. तुझ्यासाठी देव त्या गोष्टी त्याच्या उराशी ठेवतो आणि आज तुला सगळं उघडं करून सांगत नाही. Just imagine, कल्पना करा, you are admitted in the hospital तुम्ही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहात and Huh? you are a student. आणि तुम्ही आहात विद्यार्थी, You had given your exam परीक्षा वगैरे दिली and you had failed. आणि तुम्ही त्यात नापास झाला. I mean, your parents will not come and say, see, you are in ICU, but we want to still tell you that you have failed. आणि आई वडील तुला त्या अवस्थेमध्ये येऊन सांगणार आहेत का, तू आयसीयू मध्ये असताना बेटा तुझ्या परीक्षेत तुझा निकाल लागला, तू फेल झाला. I mean, that fellow will die. तो मरेल ना आयसीयूतला. Amen. तो गंभीर होता, आता मेला. But what do the parents do? मग आई वडील काय They करतात? carry it for you. किती चांगले आई बाप ते तुझ्यासाठी उराशी ठेवतात They just smile at you. आणि हसतमुख राहतात तुझ्याशी. I remember मला आठवतं we had gone to Mumbai for vacation आम्ही मुंबईला गेलो होतो सुट्टीला, जीवाची मुंबई after करायला the exams. परीक्षा झाल्यावर. And so dad was supposed to get the results there. आणि तेव्हा माझे वडील आमचा रिझल्ट घेऊन येणार होते. आम्ही लहान असतानाच आहे हे. And there we were enjoying with our cousins. आणि आम्ही मुंबईला आमच्या मावस भावंडांसोबत आनंद मजा मस्ती करत But 2 days before the result, आणि रिझल्ट यायच्या 2 दिवस आधी our hearts were going up and down. आमची हृदय अशी धडधड धडधड करत होती. And so when dad came, आणि डॅडी जेव्हा आले we wanted to see his face. आम्हाला डॅडींचा चेहरा पाहायचा होता, क्योंकि हमको चेहरे से ही उस जमाने में मालूम हो जाता था डैडी को बोलना क्या है. But daddy was smiling, पण डॅडी हसत आले and I told Paul, आणि मी पॉलला म्हणालो I think so we have passed. आपण पास झालो बहुतेक. डॅडी हसते हसते अरे देख. And so the remaining 2 days we stayed there. मग उरलेले 2 दिवस आम्ही तिथे राहिलो. And when we came back home, घरी जेव्हा परत आलो dad called us. डॅडींनी बोलवलं. You both have failed, you fellows. दोघही नापास झालाय, दोघही आवळे जावळे. He didn't want to spoil our vacation there. आमची सुट्टी त्यांना खराब करायची नव्हती तिथे म्हणून ते बोलले नाही. So some of the things God carries for you. तसं काही गोष्टी देव उराशी ठेवतो, लगेच तुला सांगत नाही. जसं आई बाप लगेच सगळं पोरांना सांगून नाही टाकत का, आई बापाला माहिती असतं की यांना नाही झेपायचं. Amen. हळूहळू सांग, टाइम आने दो फिर बोलेंगे. And so if God delays, it doesn't mean He said no. तर देवाने जर उशीर लावला तर देवाचं उत्तर नाही आहे किंवा नाही म्हणून उत्तर येणार आहे असं नाही. Not knowing everything helps us to stay close to God. सगळं न कळलेलं बरं असतं, त्यामुळे आपण देवाच्या जवळ तरी राहतो बेटा. And many times, आणि अनेक वेळेला God's no is better than His yes. देवाचा नकार त्याच्या होकारापेक्षा चांगला असतो. Are you getting me? कळताय का मी काय म्हणतोय? God's no is better than the yes. अनेक वेळेला देवाने दिलेला नकार त्याच्या होकारापेक्षा चांगला असतो It might be best for you. आणि तुझ्यासाठी तो चांगला असेल. Amen. आमेन. Because what pain can teach you, good health cannot teach you at कारण times. वेदना आपल्याला जे शिकवून जातात ना, ते चांगलं आरोग्य आपल्याला नाही शिकवू शकत बेटा. If you are ready to listen, listen to this. जर तुम्ही ऐकायला तयार असाल तर हे ऐकून घ्या जे मी सांगतोय. Because weakness is the door where God's strength always comes in. का अशक्तपणा एक दार आहे जिथून देवाची शक्ती आत येते. Amen. आमेन. God may be quiet, but He's never gone out of your life. देव शांत असेल पण तो तुझ्या जीवनाला सोडून नाही गेलेला. Amen. आमेन. And hard times show you आणि अवघड प्रसंग तुला दाखवतात what kind of faith you are really made of. कुठल्या पद्धतीच्या विश्वासाचा तू बनलायस. अवघड प्रसंगातनं जाऊनच कळतं. You may not know what the thorn is, आणि कदाचित तुला कळणार नाही तो काटा काय आहे, but you can know God's grace. पण तुला देवाची कृपा कळेल. Because कारण- with the thorn you will be rejoicing. काट्या सकट तू आनंद करत राहशील. With the thorn you will be working more for God. काट्या सकट तू देवाचं काम वाढत्या प्रमाणात करशील की नाही. With the thorn some people are more healthy. काट्या सकट काही माणसं फार आरोग्यवान They असतात, are prospering. समृद्ध असतात, They are a तजेत blessing to असतात, others. टवटवीत असतात, इतरांसाठी आशीर्वाद असतात. काट्या सकट Nobody worked like Paul, कोणी पॉल सारखं काम नाही, सेवा नाही केली but बघा. nobody saw the thorn. पण तो काटा कोणी पाहिलाही नाही. See? Huh? Because कारण- that thorn was covered with grace. तो काटा कृपेनं And झाकला. when grace covers you, आणि जेव्हा कृपा तुला झाकते, you can do more than what ordinary people will be त्या doing. साधारण माणसं जे करतात त्याहूनही जास्त चांगलं तुला करता येतं आणि खूप चांगलं करता See, येतं.
Thorns will keep you humble, काटा तुला नम्र ठेवे, but grace will lift you up. कृपा तुला उचले. Say, काट्या सकटची कृपा काम करते. आमेन. so mystery is not there to confuse you. तर हे गुपित, हे रहस्य तुझा गोंधळ उडवायला नाहीये. It's there to build your trust more and more on Him. तुझा विश्वास देवावरचा रोज वाढला पाहिजे म्हणून आहे की मुझे समज नहीं रहा, अच्छा हो गया तुझे समज नहीं रहा, म्हणजे तुझा विश्वास वाढेल. God will never waste His pain. देव कधी ती वेदना वाया नाही घालवणार. Amen. आमेन. He uses that to shape your heart. त्या वेदनेला देव तुझ्या हृदयाला आकार द्यायला वापरतो. Amen. आमेन. Even if some questions are not answered today, जरी तुझ्या काही प्रश्नांना आज उत्तरं नाही मिळाली, those no can lead you more closer to God. ते नकार तुला देवाच्या अजून जवळ आणतील. किती छान ना. मी तर Amen. म्हणते मला देव बाप्पा असे काटे देच तू. I have seen God being very close to me in my pain. मी पाहिलंय माझ्या वेदनेत देव माझ्या फार जवळ असतो. See, Job cried with his wounds. इयोब त्याच्या जखमांमध्ये रडला. Paul begged God to take away the thorn. पॉलने भीक मागितली देवाला की माझा काटा काढ. The praise came thrice because of the thorn. आणि 3 वेळेला ती प्रार्थना आली, काट्यामुळे आली 3 वेळेची प्रार्थना. And neither of them got the answer. आणि त्यांच्यातल्या कुणालाच उत्तर मिळालं नाही देवाकडनं. Even Job did not receive answer from God as to why he was suffering. इयोबाला पण उत्तर मिळालं नाही देवाकडनं की त्याला का त्रास झाला, का असं सगळं झालं, का गळवे झाले, का मुलं मेली, का घर गेलं, मालमत्ता गेली, सगळं गेलं. We know it, आपल्याला माहिती आज but का. Job didn't know it. पण इयोबाला माहिती नव्हतं ना की व्हॉट्स हॅपनिंग इन माय लाईफ. But both felt God's presence in their suffering. पण दोघांनाही देवाचा सहवास त्यांच्या त्रासांमध्ये जाणवला, इयोबाला पण आणि पॉलला पण. Job lost his family. इयोबाचा तर परिवार गेला, He lost everything. सगळंच गेलं. His money, his health. पैसा गेला, आरोग्य गेलं. He asked God again and again, त्याने देवाला परत परत विचारलं सुद्धा, why me, Lord? मीच का मलाच का त्रास, मीच का Why God me? was not speaking. देव बोलेच ना त्याच्याशी. मी आधी Finally, बरोबर. when God spoke, आणि शेवटी जेव्हा देव त्याच्याशी बोलला, He didn't explain. देवानी स्पष्टीकरण दिलंच नाही काही. Amen. आमेन. Instead, He showed Job His greatness. उलट पक्षी इयोबाला देवाने स्वतःतली थोरवी दाखवली की हे आकाश कोणी निर्माण केलं माहितीये, हे तारे कोणी निर्माण केले. And Job is sitting here and saying, I asked what and what is God आणि answering? me?" इयोब विचार करायला लागतो, मी विचारलं काय, देव मला सांगतो काय. Because God says, when I am saying no and when I keep my mouth shut, don't keep on asking me. कारण की देव त्याला जणू सांगायचा प्रयत्न करतोय, जेव्हा मी तुला उत्तरासाठी नकार देतोय किंवा माझं तोंड बंद ठेवतोय, त्याला परत तेच विचारून माझं डोकं नको खाऊ. But there is another thing. अजून एक गोष्ट आहे, In your pain and suffering, तुझ्या वेदनेत आणि त्रासात most of the time He will reveal His greatness to you. जास्तीत जास्त वेळेला देव त्याची थोरवी तुला प्रगट करेल की बघ मी किती I महान don't आहे. know why, but He will reveal His greatness to you. मला माहित नाही का, पण देव त्याच्यामध्ये त्याची थोरवी तुला फार प्रगट करतो. जेव्हा तू त्रासात न जात असतो, देव म्हणतो बघ मी किती महान आहे. Say, and Job said, इयोब म्हणाला, before I only heard about you, अगोदर देवबाप्पा मी तुझ्याविषयी फक्त ऐकलं but होतं, now I'm seeing you with my own eyes. आता मी स्वतःच्या डोळ्यांनी तुला पाहत आहे. Amen. आज मी ख्रिस्त पाहिला. Paul asked Jesus 3 times, it was not revealed. पॉलनी येशूला 3दा विचारलं की काटा काय, सांग तरी, नाही God didn't say why it stayed. देव नाही त्याला बोलला काही की हा काटा का आला, कुठून आला, का तुझ्यात तो ऋतूनच बसलाय. He just said, my grace is sufficient देव for you. त्याला एवढंच बोलला, माझी कृपा तुला पुरेशी आहे. So what's the lesson we learn here? मग यातनं काय धडा शिकायला मिळतो आपल्याला. We don't always need the full answers. आपल्याला नेहमी सगळ्या उत्तरांची काही गरज नाही. Amen. आमेन. What we need is आपल्याला काय गरजेचं आहे, our full trust in God. आपला संपूर्ण विश्वास देवावर पाहिजे. Though He slay me, yet will I trust on Him. जरी त्याने मला ठार मारलं तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवणार. मला कळो मला न कळो, माझा विश्वास देवावर आहे. Amen. देव माझी नैया पार नेईल. Like a little boy holding his father's hand and walking through the fog, जसं लहानसा मुलगा आपल्या वडिलांचा हात पकडून त्या सगळ्या धुक्यातनं चालत जात असतो, walking through the mountain path. त्या सगळ्या डोंगरांवरच्या वाटचालीतनं जात असतो, He couldn't see anything. त्याला काही दिसत नसतं. And he must have asked, Dad, where are we going? आणि त्याने कदाचित वडिलांना विचारलं पण असेल की डॅडी आपण कुठे चाललोय. His dad must have said, just trust on me. तर डॅडी म्हटले असतील माझ्यावर विश्वास ठेव बस, I know the way. मला माहितीये रस्ता काय कुठे. The boy tripped along the way many times, आणि अनेक वेळा तो मुलगा त्या रस्त्यावरती ठेच खाऊन पडला असेल, but the father lifted him up. पण वडिलांनी त्याला उचललं पण असेल. See? हे की नाही, ठेचा लागतील पण बाप उचलेल ना.
And sometimes the child must have cried and said, आणि कधी कधी ते लेकरू रडून म्हटलं असेल, why are we on this hard path? का आपण या वेळा अवघड रस्त्यावर आलोय, Why don't we walk on the easy path? का आपण सोपा रस्ता धरत नाहीये. See, the father sometimes will not answer. कधी कधी वडील त्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही. He will just hold the child's hand tighter and make him to walk with him. केवळ त्या लेकराचा हात घट्ट धरतील आणि चालत राहतील. And after some time the fog may be cleared. काही वेळानंतर ते धुकं सगळं निघून जाईल. And then the boy can see the beautiful valley filled with flowers and all green. आणि मग त्या लहान लेकराला सुंदर खोरं दऱ्या दिसायला लागतील, फुलांनी भरलेल्या हिरव्या गार. Daddy, why didn't you tell me in advance? डॅडी, तुम्ही मला अगोदर का नाही सांगितलं आपण एवढ्या सुंदर जागी येतोय. His father must have smiled and तर said, डॅडी हसून म्हटले असते, if I had told you before, अगोदरच जर तुला सांगितलं असतं you would have been afraid. तर तुला भीती वाटली असती. Amen. आमेन. But now you have seen it for yourself आता तू स्वतः पाहिलं that I was always right in taking you to the right की place. मी नेहमी तुला योग्य जागी न्यायला बरोबरच होतो But to की नाही. come to this beautiful place, we have to go through this mountainous path. पण या सुंदर जागी पोचायला आपल्याला डोंगर माथ्यांवरनं पार जाऊन खडबडीत रस्ते पार करून यावं लागलं. But But- the beauty is I was with you. त्यातलं सौंदर्य हे बेटा की मी तुझ्या बरोबर होतो. How many are getting me what I'm किती saying? लोकांना कळतंय मी काय म्हणतोय, की तुला दुखत होतं पण मी तुझ्या बरोबर होतो. And some will think, काही लोकांना वाटेल, should I pray that I too should have a thorn then? मग आता मी पण अशी प्रार्थना करू का की दे बाप्पा मला थोडे काटे दे. No, we don't have to ask God to give us a thorn. अशी प्रार्थना करायची गरज नाहीये की दे बाप्पा मला थोडे काटे दे. Some people say my wife is a thorn. काही लोक म्हणतात, काही नवरे म्हणतात माझी बायको माझा काटा आहे. Some husbands say my wife is a thorn. काही नवरे म्हणतात बायको काटा आहे, काही बायका म्हणतात नवरे काटा आहे. They are not thorn. नाही नाही, ते काटे नाहीत. ते कसले काटे, ते तुम्ही पसंतीनं केलंय. तुम्ही त्यांचा काटा काढतात. हो, पसंतीने एकमेकांचे काटे काढायला तुम्ही विवाह केलाय. Amen. अलीकडे तर असं होतं बर का. Because that will be like asking Lord, please hurt me. कारण की ते प्रभूला असं मागितल्यासारखं होईल जर आपण म्हणालो दे बाप्पा मला पण काटा दे, तर देव जणू का आपण देवाला म्हणतोय तू मला काहीतरी इजा कर, मला फटका मार दोन फटका मार मला. No, see. Amen. असं So because thorns are not beautiful, they are painful. का काटे सुंदर नसतात, काटे काटे आहेत, काटे टोचतात. They are not something we want. आणि काटे नको आहेत आपल्याला. But we can pray like this. पण अशी प्रार्थना आपण करू शकतो, Lord, I don't want this pain. प्रभू ह्या वेदना नको. But if it stays, पण जर राहिलं please give me the strength and तर grace. प्लीज वेदना राहणार असतील तर The वेदना same grace that you gave to Paul. वेदना राहणार असतील या काट्यांमधून येणाऱ्या, तर मग पॉलला जी कृपा दिली ती कृपा मला दे की मला ते सोसायला जमावं. Not what I want, Lord, मला जे हवंय ते देऊ नको, but what you want, Lord. तुला जे हवंय ते दे. Say, तिथपर्यंत वाटचाल झाली पाहिजे आपली. are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो. But पण through the thorn, त्या काट्यातून help me to show your power. मला तू मदत कर तुझं सामर्थ्य पाहायला. I should see that power working through my weakness. मला माझ्या अशक्तपणात ते सामर्थ्य काम करताना दिसलं पाहिजे. And I am seeing it. आणि मी बघतो ना, Power working through my मी weakness. स्वतः बघतो ना. माझे एक तर माझा अशक्तपणा मला माहितीये, त्या अशक्तपणात त्याचं सामर्थ्य काम करताना मला कळतं ना. Amen. आमेन. And who is a person who doesn't pray when he has a thorn? आणि कोण असा माणूस आहे की ज्याला काटे टोचायला लागल्यानंतर तो प्रार्थना करत नाही. Say, तो करतोच प्रार्थना. everybody prays. प्रत्येक जण So काटे. don't mock at people who are having a thorn in the flesh. म्हणून ज्या लोकांच्या देहात काटा आहे त्यांना बघून त्यांची मस्करी करू नका. Don't think so only somebody prays and we don't pray. फक्त असं नका म्हणू बघा त्यांना त्रास आहे म्हणून ते लोक प्रार्थना करतात, आम्हाला काही त्रास नाही, आम्ही प्रेयर करतच See, we all pray in our thorn. नाही. आपल्या काट्यांमध्ये आपण सगळे In प्रार्थना, all our suffering we have prayed. आपल्या सगळ्या त्रासांमध्ये आपण सगळ्यांनी प्रार्थना तर केलेल्याच आहेत ना. And if that thorn is not removed, don't mock at them. आणि तो काटा जर त्यांच्या देहातला निघाला नसेल तर तुला हक्क नाहीये त्याची थट्टाण मस्करी करायचा. Because you can see grace working in their lives. त्यांच्या जीवनात कृपा काम करताना तुम्हाला दिसत आहे ना. Even Paul prayed 3 times. पॉलने 3दा प्रार्थना केली And when God said no, Paul accepted it. आणि जेव्हा देवाने त्याला नकार दिला त्याला पॉलने ते स्वीकारलं. Because he knew कारण त्याला माहित होतं God's grace is enough for me. देवाची कृपा मला पुरेशी आहे. देव नाही म्हणतोय, दॅट्स फाईन. So don't go looking for pain. तर वेदना शोधत जाऊ नका. Look for Jesus in that pain. येशूना शोधा त्या वेदनेत Amen. की दुखतंय, खुपतंय, त्रास होतोय, तू कुठे आहेस. And that thorn is teaching you many things. आणि तो काटा तुला बऱ्याच गोष्टी शिकवतो रे. The things that we can learn through the thorn, we can never learn without the thorn. काट्यांमधून ज्या गोष्टी आपण शिकू शकतो ना, त्या काट्याशिवाय आपण कधीच शिकू शकत नाही. Sometimes a heart can never be melted unless we have a thorn. कधी कधी जोवर काटा टोचत नाही तर एखाद्या माणसाचं हृदय सुद्धा वितळत नाही, एवढं ते कडक हृदय असतं. Yes. हो, म्हणून टोचलं तर पाहिजे. Amen. आमेन. And आणि let the world see the grace that is upon us. जगाला दिसू दे ना आपल्याला असलेली कृपा.
मग जगाला दिसते पण आपल्यावर आलेली कृपा. Amen. Amen. And if God brings healing, आणि देवाने जर आरोग्य आणलं thank Him for it. तर त्याचे आभार माना की देवबाप्पा तू मला बरं केलं, तुला धन्यवाद. If He hasn't, आणि नाही still thank Him. तरी आभार माना. Amen. आमेन. Whether He removes or not, thank Him. त्याने काटा काढला किंवा नाही काढला तरी देवाचे आभार मानत राहा. That's what Paul says. Now I rejoice in my infirmities. तेच पॉल म्हणाला की आता माझ्या अशक्तपणात मी आनंद करतो. Because both of these things teach us something very powerful. कारण या दोन्ही गोष्टी आपल्याला काहीतरी सामर्थ्यवान शिकवतात. Amen. आमेन. आमेन. कुछ मिले या ना मिले प्रभु की स्तुती करो. God wanted Paul completely for himself. देवाची इच्छा होती की हा पॉल मला अख्खाच्या अख्खा स्वतःसाठी पाहिजे. I want this Paul to completely rely on me. मला हा पॉल संपूर्णपणे माझ्यावर अवलंबून जगताना पाहायचा आहे. He should not be self-sufficient anytime. या पॉलने आता फक्त स्वतःपुरतं राहायचं नाहीये. And that's what was seen in Paul. आणि तेच पॉल मध्ये शेवटी आपल्याला पाहायला मिळतं. He said, it's no more I that live, पॉल म्हणाला शेवटी बघा की मी आता जगत नाही, but Christ that lives in me. आता माझ्यामध्ये ख्रिस्त जगत आहे. तो It- पॉइंट येतो मधली पानं संपल्यानंतर शेवटी तो पॉइंट With येतो. the thorn, he could write 1 Corinthians 13 chapter. काट्यां सकट, त्या काट्या सकट पहिलं करीन 12वा अध्याय 13वा अध्याय सगळं तो लिहू शकतो. Nobody else wrote 1 Corinthians 13 on love. एक करीन 13वा अध्याय प्रेमावरचा आणि कोणी लिहिला नाही, पण काटा टोचणाऱ्या पॉलने लिहिला. Praise God. Ah. Your message becomes powerful. अरे उपदेश Your सामर्थ्यवान होता. anointing is powerful. अभिषेक सामर्थ्यवान Your होता. talk, your walk, everything becomes powerful. तुझं बोलणं तुझं चालणं सामर्थ्यवान होतं. जेव्हा काटा असतो पण कृपा येते. Amen. आमेन. 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 So the thorn, तर द काटा we don't know. आपल्याला जो माहित नाही तो द काटा. I will share maybe on Monday discipleship meeting what it cannot be. सोमवारच्या डिसायपल मीटिंग मध्ये मी कदाचित सांगेन की तो काटा काय असू शकत नाही. Because that way I'll be much safer. कारण to त्यात मी say. जरा सुरक्षित राहीन बोलताना की तो काटा काय असेल नाही, तो काटा काय असू शकत नाही ते सांगेन. What I think. मला जे वाटतं Maybe in the end I might share also what it may be. आणि अखेरीला कदाचित हे पण बोलीन की तो काटा काय असू शकतो, पण आधी बोलीन की तो काटा काय नसू शकतो. Amen. आमेन. मग आपल्यालाही I प्रकाश. mean, see, it's good he didn't say it so we can relate it. बरं झालं देवाने सांगितलं नाही तो काटा काय होता, म्हणजे आपल्याला पण आता त्याच्यामध्ये रिलेट करता येतं. Because if Paul had said it was only sickness, कारण पॉल जर म्हटलं असता माझ्या देहातला काटा काय माहितीये, हे आजार पण रे, others would have suffered. बाकीच्यांना त्रास झाला असता. Amen. आमेन. It's best kept secret. म्हणून हे गुपित राहिलेलंच बरं आहे. ज्याचा त्याचा काटा ज्याला त्याला माहितीये. तो तुझा ना मला माहितीये ना माझा तुला माहितीये. तुला टोचतो तो तुझा टोचतो, मला टोचतो तो माझा टोचतो. Amen. आमेन. माहिती कोणाला नाही, म्हणून तर सगळे गुडघे टेकतो एक साथ. व्हेरी नाईस. आय लव्ह यू जीसस. Say, येस जोसेफ लव्ह यू. ग्लोरी वेर आर यू? आय कांट सी यू टुडे. ही इज हियर समवेअर. येस आय सॉ यू. so anything it can be. It काही can असू be शकतं ते. anything. काहीही असू शकतं काटा म्हणजे. It can be even be sickness. आजारी असू शकतो. यू नेव्हर नो. यू नेव्हर नो. आय डोंट नो. Because you know, Paul had a young person named Timothy. पॉल कडे एक जवान वयात आलेला मुलगा होता तिमोथी. Timothy had often suffered from stomach pain. आणि तिमोथीला पोटात सारखं दुखायचं. He was sick many, many times. तिमोथी सारखा आजारी पडायचा. And Paul was a man of prayer. आणि पॉल प्रार्थनेचा माणूस होता. And surely he must have prayed for Timothy. तर त्याने तिमोथीसाठी पण प्रार्थना नक्कीच केली असेल. But still the sickness stayed. तरी तो आजार तिमोथीमध्ये होताच. So Paul wrote to him. मग पॉलने त्याला लिखाण केलं. What did he write? काय लिहिलं? Use a little wine for your stomach. अरे तिमोथी पोटासाठी थोडा द्राक्षारस घे. Uh-huh. हा? And Huh? for your many, many sicknesses, take little wine. आणि तुझ्या अनेक अनेक आजारांसाठी थोडासा द्राक्षारस घे, थोडी वाईन घे. See, Paul didn't say, Timothy, have a little more faith in you. पॉल असं नाही म्हणाला त्याला, तिमोथी तू माझा आध्यात्मिक संतान आहे, थोडा विश्वास वाढव. No. नाही. He also gave him a natural remedy. पॉलने त्याला नैसर्गिक उपाय पण दिले की बेटा थोडी वाईन पी. Many times we think, as a man of God, we have to give only spiritual. पण अनेक वेळेला lessons. आपल्याला किंवा आम्हाला जे देवाचे सेवक असं वाटतं आपण देवाचे सेवक आहोत, तर सगळे आध्यात्मिकच सल्ले द्यायचे. See, but here you see Paul using both prayer and practical पण wisdom. इथे पॉल प्रार्थना आणि व्यावहारिक ज्ञान दोन्ही वापरतो की पेट दुख रहा है बेटा ऐसा कर. Thoda wine. Wine. थोडा. In those days, wine was good for the stomach त्या काळी द्राक्षारस पोटासाठी चांगला असायचा. because it was all
polluted water they used to drink. कारण की ते लोक सगळं गढूळ पाणी प्यायचे ना गावागावांमध्ये. But here's something very important. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे. The Bible doesn't reveal to us whether Timothy got better. बायबल आपल्याला हे नाही सांगत की तिमोथी चांगला झाला, बरा झाला, We don't काय know. झालं, काही सांगत नाही. Paul never wrote later on in one of his letters. हो ना, पॉलने त्याच्या पत्रांमध्ये नंतर काही उल्लेखच केलेला नाही. Praise God, Timothy. देवाला धन्यवाद तिमोथी. This is 3 Timothy. 3 तिमोथी. The third letter I'm writing to you. तिसरं पत्र तुला मी लिहितोय. Praise God that you are healed. देवाला धन्यवाद की तू बरा झाला तिमोथी. So we are left wondering here what happened. आपल्याला देवाने आश्चर्य करत सोडलेलं आहे की तुम्हीच तर्क लावा आता की हा तिमोथी बरा झाला का नाही झाला. Maybe the wine helped, maybe the wine didn't help. कदाचित त्या द्राक्षारसाने तिमोथीला मदत केली असेल, नाही तर केली नसेल, काय माहिती. Maybe he lived with that pain all his life. कदाचित तिमोथी त्या पोटाच्या दुखण्यासकट आयुष्यभर जगला असेल, We don't know. माहित नाही आपल्याला. Maybe it was a kind of thorn in the flesh for him. कदाचित तिमोथीसाठी तो काटा असेल. But we can learn something. पण काही गोष्टी आपल्याला त्यातनं शिकायला जरूर मिळतात. Pray first. की पहिली प्रार्थना करायची, But don't also ignore simple help. पण साधी मदत जी मिळते ती सुद्धा दुर्लक्षित करायची नाही. Amen. पहिलं तर करायची प्रार्थना आणि मग साधे सुधे उपचार पण दुर्लक्षित नाही करायचे. See, Paul prayed. पॉलने पहिली प्रार्थना Surely, though it's not written, नक्की लिहिले तर नाहीये पण केलीच असणार आहे. तो पॉल आहे. he must have prayed. पॉलने तर पहिले प्रार्थनाच केली. इधर आ, हात रखता तेरे सिर पर प्रेयर करने दे. And the next day, again Timothy is coming. ते मग पोट दुसऱ्या दुखत- दिवशी ते तिमोथी कमी नाही वापस. झालं Paul. बहुत दुख रहा सर, नहीं कम हो रहा. 1 minute, again I'll pray. रुक, ठीक से खड़ा रहे, प्रेयर करता हूँ. Because I prayed for myself 3 times. मी स्वतःसाठी So तीनदा प्रेयर 3 केली. times I'll pray for तर you. तीनदा तुझ्यासाठी पण करतो. And the third day he says, no, it's not gone. तिसऱ्या दिवशी पण तिमोथी म्हटलं असेल, नाही सर, बिलकुल नाही अच्छा लग रहा. Okay, do one thing. ठीक आहे, एक काम कर. I don't know whose faith is not working here, माहित but नाही take कुणाचा this little विश्वास काम wine. करत, कुणाचा विश्वास काम करत नाही कळत नाही. तुझा का माझा, पण एक काम कर, थोडा द्राक्ष रस घे. So first prayer and then medicine. तर पहिली प्रार्थना आणि मग उपाय, औषध उपचार. And sometimes every sickness is not healed right away. आणि कधी कधी ना प्रत्येक आजार लगेच नाही बरा होत. And we don't know why some sicknesses stay for some more आणि time. काही आजार फार वेळ राहतात, त्याच्या मागचं कारण सुद्धा आपल्याला माहिती नाही. And so even godly people like Timothy can have a health issues. तर तिमोथी सारख्या भक्तिमान माणसांना किंवा मुलांना सुद्धा असे काहीतरी शारीरिक त्रास असू शकतात. But why it is written in the Bible पण मग about बायबल मध्ये Timothy's तिमोथी विषयी, sickness? तिमोथीच्या आजाराविषयी बायबल मध्ये का लिहिलंय? Because if he is not healed, it should not be mentioned. कारण तो जर बरा झाला नसेल तर त्याचा उल्लेख नको आहे. Many times we feel that way. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं ना की तो बराच जर झाला नाहीये तर कशाला उल्लेख करायला हवा होता Paul की- wouldn't have mentioned it. पॉलने उल्लेख केला नसता, मग We wouldn't have mentioned it. आम्ही नसता उल्लेख, आम्ही जर बरे होणार नसतो तर आम्ही तर सांगितलंच नसतं आम्हाला आजार आहे. We wouldn't have written that, my friend, I prayed, he was not healed. आपण नसतं लिहिलं की माझ्या मित्रासाठी मी प्रार्थना केली पण तो बराच झाला नाही. But it is mentioned to teach us something. पण आपल्याला काहीतरी शिकायला मिळावं म्हणून लिहिलंय That you can still serve God while sick like Timothy. की तिमोथी सारखे आजारी पडून सुद्धा आपण देवाची सेवा करू शकतो. तो बी दाऊ कम्फर्टेड. हालेलुया. Amen. बी दाऊ कम्फर्टेड. So even with sickness you can serve God. आजारांसकट पण आपण देवाची सेवा करू शकतो. Even with a weak body you can serve God. अशक्त शरीरासकट सुद्धा आपण देवाची सेवा करू Even शकतो. with a thorn in the flesh you can serve God. देहातले काटे घेऊन सुद्धा आपण देवाची सेवा करू शकतो. That doesn't mean if you have a thorn you become retired. याचा अर्थ असा नाही की तुला देहात काहीतरी काटा आहे मग आता तू निवृत्त हो. अजिबात नाही, Amen. अजिबात नाही. You have to serve God. सेवा करायलाच पाहिजे. काय पण होते Because तिकडे. grace is sufficient for us. कृपा आपल्याला पुरेशी आहे. Amen. I cannot Amen. continue more now. आता मी पुढे नाही बोलू शकत कारण वेळ संपली. Thank you, Jesus. When I read the Bible जेव्हा मी बायबल वाचलं ना about Paul's condition, आणि पॉलची अवस्था जेव्हा मी बायबल मध्ये वाचली I went through all the Greek meanings of it. आणि त्यातले सगळे ग्रीक अर्थ मी काढले, I came to a certain conclusion what Mike- it could be. एक निष्कर्ष मी काढला की हे काय असू शकतं. I think so. I will share that some other time, maybe on discipleship meeting. आणि परत कधीतरी सोमवारच्या शिष्य सभेत मी तुम्हाला तो निष्कर्ष सांगेन And you be the better judge for it. आणि मग तुम्ही न्याय करा त्याचा, Amen. म्हणजे काय असू शकतं ते. Because I think so, I can come very close to the real problem that he had. कारण मला असं वाटतं की मी अगदी जवळ पोहोचू शकतोय. पॉलला जो खरा प्रॉब्लेम होता तो काटा म्हणून तो काय असणार आहे
त्याच्या मी खूप जवळ गेल्यासारखं मला वाटतंय. I'll prayerfully share with you. प्रार्थनापूर्वक रीतीनं तुम्हाला मी सांगेन. But today, आज मात्र include that thorn for your own struggles. त्या काट्याला तुमच्या स्वतःच्या संघर्षांसाठी समाविष्ट करून घ्या. Yes. It can be anything. काही असू शकतं ते. A prayer that has not been answered. अशी प्रार्थना असू शकते ज्याला उत्तर मिळालं नाही. You have prayed 3 times, 4 times, 10 3 वेळा times. 4 वेळा तुम्ही प्रार्थना केली असेल. Say, I think so it's wise that you pray just 3 times. मला असं वाटतं 3 वेळेला प्रार्थना केली तर ते सुज्ञ आहे. Because Paul gives us a clue. कारण पॉल आपल्याला क्लू देतो. That more than 3 times, it's not faith prayer. मग 3 वेळहून जास्त तो काटा निघावा म्हणून प्रार्थना केली तर ती विश्वासाची प्रार्थना राहत नाही. Just pray 3 times and leave it at the feet of God. 3दा प्रार्थना करा. समजा एखादा काटा तुम्हाला टोचतोय, तुला माहितीये काय टोचतंय आणि त्याच्यासाठी 3दा तू प्रार्थना केली पण तो काटा निघत नाही. इट्स बेस्ट दॅट यू लीव इट टू गॉड. देवाच्या हातात सोड. Say, आमेन. लेट हिम डील विथ इट. say, give me grace then. आणि मग देवाला म्हण की तू मला कृपा दे. हालेलुया, हालेलुया. Yes. आमेन, आमेन. And I have seen it work in my life. माझ्या जीवनात हे सगळं काम होताना मी पाहिलंय ना बेटा. आता किती 38 वर्ष आम्ही सेवेत आहोत. आमची मधली पानं सगळी गेली पण आम्ही काढली ती व्यवस्थित. God's grace. देवाची कृपा. आता तर अंत लिहिला जाणार आहे आमचा. तोही वैभवशाली लिहिला जाईल बेटा. Some people say God doesn't answer. काही लोक म्हणतात की देव उत्तर देत नाही. His no also is an answer. अरे देवाने उत्तर नाही असं दिलंय तर तेही उत्तरच आहे ना. He's a prayer answering God. तो प्रार्थनेला उत्तर देणाराच देव आहे. Maybe not according to your needs, आणि कदाचित तुला जे हवं त्यानुरूप नसेल, but according to His wisdom. त्याच्या ज्ञानानुरूप तो देईल. त्याला माहितीये ना चांगलं. According to His wisdom, He can say no. त्याच्या ज्ञानानुरूप तो कधी कधी तुला नाही म्हणू शकतो की हे तू मागतोय पण मी देणार नाही. Maybe He will say not now. कदाचित म्हणेल आता नाही देणार. He will say wait upon me some जरा more माझ्या time. चरणी वाट पहा. We need to be prepared. आपण तयार पाहिजे ना. See, when it is God, He has got eternity to work on. देव म्हटलं ना की त्याच्याकडे सनातनत्व असतं काम करायला. सनातनत्व, अनंत काळ ज्याला म्हणतात, तो आहे काम करायला. We measure time only with the age we have. आपण काळाला फक्त आपल्या वयाने मोजतो. God is not bound by age. पण देव आपल्या वयात बांधलेला नाहीये ना. He's an eternal God. तो अनंत काळचा देव आहे. So let us trust on Him. तर त्याच्यावर विश्वास ठेवू. Seek His face every day. रोज त्याचं मुख शोधू. Even in His no, let us rejoice. त्याच्या नकारात सुद्धा आनंद करू. Because there is a plan and purpose. कारण नक्कीच काहीतरी योजना आणि संकल्प आहे. And He knows it better. त्याला ते चांगलं माहिती आहे. Maybe you are praying for certain things, it's not happening. कदाचित काही गोष्टींसाठी तू प्रार्थना करत असशील आणि त्या गोष्टी घडतच नसतील. No problem. ठीक आहे ना. No Have you problem. prayed? प्रार्थना केलीये का पहिली That ते is सांग. important. ते महत्वाचं आहे की प्रार्थना करतोस का, केलीये का. And once you have prayed, आणि एकदा प्रार्थना केली depend on God मग देवावर अवलंबून राहा. for His grace to take you. त्याच्या कृपेनं मला न्यावं, उचलावं. Amen. आमेन, आमेन, आमेन. Come, let us worship the हालेलुया. Lord. थँक यू जीसस. Thank you, Jesus. वी वर्शिप यू मास्टर. तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूँगा. तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूँगा. लिफ्ट अप युअर हँड्स एव्हरीबडी. तू मेरा आपण आराधना करतोय He is a worthy God. और मैं तेरे लिए और जीऊंगा. मैं तेरे
और मैं तेरे लिए जीऊंगा। तू मेरा सब कुछ यीशु, तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए शारोन का गुलाम तू है मेरा मसीहा। हालेलुया। शारोन का गुलाम We worship you, Lord. तू मेरा We adore you. We love you. We bow down before you. We honor you with everything that we have. We love you, Master. का गुलाम Thank you, Jesus. तू मेरा मसीहा। तू मुझे जल देता प्रभु, तू मुझे जल देता जिससे मैं तृप्त हो जाता, जिससे मैं तृप्त हो जाता। तू मुझे जल देता जिससे मैं तृप्त हो जाता। God is going to give you His grace. देव तुम्हाला त्याची कृपा देणार आहे. His हालेलुया. grace is coming upon you त्याची कृपा तुमच्यावरती येत आहे. because कारण I can see people suffering. मला लोकांना त्रास होताना दिसतायत. You are suffering. तुम्हाला त्रास होत आहे. Thou art worthy, You are suffering. great Jehovah. You are so great, so great. Thou art worthy, Thou art worthy, my Lord. Jesus, bring her here. Listen, people, 1 minute. ऐका ऐका. Only Paul could see the thorn in his flesh. फक्त पॉलला त्याच्या देहातला काटा दिसू शकला. Nobody knows your pain, कोणालाही तुमच्या वेदना माहित नाहीत. but you know it. तुला माहिती आहे ना, तुला माहिती आहे. You know the pain you're going through. तुला माहिती ना कुठल्या वेदनेतनं तू जात आहेस. In the name of Jesus, be free. Be free in Jesus' name. Thank you. धन्यवाद. We pray. You know what you're going through, तुम्हाला माहित आहे ना तुम्ही कशातनं जाताय, but you're still standing and holding on. तरी तुम्ही तग धरून उभे आहात. That little hope is keeping you holding on. ती छोटीशी इवलीशी आशा अजून तुला धरून आहे की कुछ तो अच्छा प्रभू जरूर करेगा. That is grace. त्यालाच कृपा म्हणतात रे. You are still standing with a thorn. That is grace. तो काटा घेऊन तू उभा आहेस, अजूनही उभा आहेस, तीच कृपा आहे. You are lifting up holy hands with the thorn. That is grace. काट्या सकट तू दोन्ही पवित्र हात वर करतोयस, तीच कृपा आहे. You are smiling with that thorn. That is grace. त्या काट्या सकट तू हसतमुख जगतोयस, तीच कृपा आहे. अरे वा, खरा वा. हिरामा मांदारून You would have died long back, नाही तर फार पूर्वी तू मेला असतास. but you are standing strong. पण तुम्ही किती बलवान उभे आहात, It is because of the grace. त्या कृपेमुळेच आहे. Jesus is telling you this morning, येशू आज सकाळी तुम्हाला सांगताय, my grace is sufficient for you. माझी कृपा तुम्हाला पुरेशी आहे. If you are suffering tonight, this morning, आज सकाळी तुम्हाला जर काही त्रास असतील and you feel that it's a thorn, आणि तुम्हाला वाटत असेल की काहीतरी काटा टोचतोय, come up in front. I will pray for you. इथे पुढे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. That thorn you feel is a real thorn. तो काटा जो तुम्हाला खरोखर काटा वाटतोय, Don't worry. काळजी करू नका. God will give you His grace. देव त्याची कृपा तुम्हाला He देईल. will give you His strength त्याची ताकद तुम्हाला देईल to carry it ते सगळं वागवायला. as long as God wants. जोपर्यंत देवाची इच्छा आहे तोपर्यंत. It may be for 2 months. 2 महिने कदाचित, It may be for 6 months. 6 महिने कदाचित, It may be all your life. आयुष्यभर कदाचित, But God will give His grace. पण देव त्याची कृपा देईल जरूर. So let's pray now. आता प्रार्थना करूया. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बाबा, whatever the people are going through right now, ज्या कशातून हे लोक आता जात आहेत, which is like a thorn for them, जे काट्यासारखं रुतलंय त्यांच्यात, which is troubling them, त्रास देत आहे त्यांना, I pray right now, मी प्रार्थना करतो आता या वेळेला, every devil सैतान which is troubling them, जो त्यांना त्रास देतोय,
I command you in Jesus' name. येशूंच्या नावात मी तुला आज्ञा करतो, Leave. सोड त्यांना, Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Let your grace come upon them. तुझी कृपा त्यांच्यावर येऊ दे, Mighty grace. महान कृपा. And let them realize this grace. आणि त्यांना ही कृपा कळू दे That this grace will take it over. की ही कृपा ताबा घेईल, This grace will sail them through. आणि ही कृपा त्यांची नैया पार नाही. Help them, Lord, to realize this truth. त्यांना मदत कर हे सत्य समजून घ्यायला. Be strengthened in Jesus' name. येशूंच्या नावात शक्तिमान व्हा, Be strengthened in Jesus' name. येशूंच्या नावात ताकदवर व्हा, Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Some Jesus' name be praised. Some people don't have thorn. काही लोकांमध्ये काटे नाहीयेत, It's the devil that is troubling them. सैतान त्यांना त्रास देत आहे. And God doesn't want that to stay in you. आणि देवाची इच्छा नाही की ते तुझ्यात राहावं. Every devil, सैतान, I command you in the name of Jesus. तुला मी आज्ञा करतो येशूंच्या नावात, Leave सोड त्यांना in Jesus' name. येशूंच्या नावात. Leave the people in Jesus' सोड name. लोकांना येशूंच्या नावात. If it is not God allowed, let it go in Jesus' name. जर देवाने परवानगी दिलेलं नसेल तर ते येशूंच्या नावात जाऊ दे. In Jesus' name. येशूंच्या नावात, In Jesus' name. येशूंच्या नावात. Touch their lives, Lord. त्यांच्या जीवनाला स्पर्श कर प्रभू. Strengthen them, O Father. त्यांना शक्ती दे प्रभू, Give them hope. त्यांना आशा दे. And let your perfect will be done in their lives. तुझी परिपूर्ण इच्छा त्यांच्या जीवनात पूर्ण कर. Thank you, thank you, thank धन्यवाद you. See, देवा. Jesus is touching you बघा now. येशू तुम्हाला आता Jesus स्पर्श is touching you now. करतायत. येशू तुम्हाला आता स्पर्श करतायत. Jesus is touching you now. येशू तुम्हाला आता स्पर्श करतायत. Receive the grace. कृपा स्वीकारा, Receive the strength. ताकद स्वीकारा, Receive the power. सामर्थ्य स्वीकारा In Jesus' name. येशूंच्या नावात. हालेलुया. Amen and amen. रवा Amen. भाषण करो. आमेन. Let us worship the Lord now. प्रभूची आराधना करा आता. प्रभूची आराधना करूया. Let us आमेन. worship the Lord. Thou art worthy. Thou art worthy. Yes. Oh, you're so worthy, Jesus. To get Amen. a touch from the Lord Yes. is so rare. Yes, Lord. To get a touch from the Lord is so rare. Don't worry. God will take care of you. काळजी करू नका, देव तुमची काळजी घेईल. Just trust on Him. केवळ देवावर विश्वास ठेवा, He knows what you're going through. कारण देवाला माहित आहे तुम्ही कुठल्या परिस्थितीतून And जाताय. at the right time, आणि योग्य वेळेला things are going to change. गोष्टी बदलतील. Praise आमेन. God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.